महोदय. विरोधी पक्ष बोलतायत, बोला. आशिष जयस्वाल साहेब आणि आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री आहेत. मी ऐकलं तेच मगाशी तर मी ऐकलं सगळं. की कृषी मंत्री राज्यमंत्री आले पण शिक्षण मंत्री नाही. महत्वाच्या विषयांवर विरोधी पक्षनेते चर्चा करतात आठवड्यातून एक वेळ. हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे. सरकार किती गंभीरतेने पाहतं याचं लक्षण दिसतंय. मला एक सांगा की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उत्तर कोण देणार आहे? का नुसते हे वांझोटी चर्चा राहणार आहे? आम्ही नुसत्या चर्चा करत राहायच्या आणि उत्तराची अपेक्षा करायची नाही का? मग या ठिकाणी आणखी 15 मिनिट जाऊ द्या. राज्यमंत्री येतील, कृषी मंत्री, अरे कृषी मंत्री या, कृषी राज्यमंत्री या, मुख्यमंत्री या, उपमुख्यमंत्री 42 आहेत ना तुम्ही. 42 असताना कुणी तर उत्तर द्यावं एवढी तर अपेक्षा नाही कमीत कमी आमची. का तेवढे नाही वापर लवडा साहेब का उत्तर देणार आहे? शेतकऱ्यांचा त्यांचा काय संबंध आहे? नाही मला वाटतं बरोबर नाही. सरकारने याबाबत दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सरकार मुद्दा असा आहे खडसे साहेब, आपण स्वतः महसूल मंत्री होतात आणि आपण अनेक वर्ष सभागृहात होतात. सभागृहामध्ये सुरुवात होत असताना हे गृहीत असतं की ज्या विभागांचे प्रस्ताव आहेत त्याच मंत्री उत्तर देणार आहेत, बरोबर. मग शेतकरी आहे, कामगार आहेत. एक मिनिट काय होतंय, बाहेर सारखा चुकीचा मेसेज जातोय. कारण ही चर्चा आपली एक परवा झाली होती सगळी. तर या चर्चेनंतर सन्माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काही नोट्स अधिकाऱ्यांनी ज्या घेतल्या त्या दाखवण्याची व्यवस्था केली. त्याच्यामध्ये वरच्या गॅलरीत असणारे आपले जे अधिकारी असतात त्यांना खाली वरिष्ठ पदावर नसले तरी परवानगी नाहीये. शब्दशः प्रत्येक शब्द तुम्ही आता म्हणालात 42 आहेत इथपासून सगळं नोंदवलेलं असतं आणि ते मंत्र्यांपर्यंत पोचतं, त्यांच्या सचिवांपर्यंत पोचतं. बरं, आता इथे 3 मंत्री महोदय आहेत, त्याच्यापैकी आशिष जयस्वाल आणि अन्य मंत्री सगळे संबंधित जसे आहेत तसं कृषी मंत्री, आणखीन कामगार विभाग, तुमचे जे विषय आहेत. आणि असं आपल्याकडे काही पद्धत नाही की आम्हाला अमुकच मंत्री असला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सारखं नाही. खडसे साहेब आता काय माहितीये, एक माझी चर्चा आज करावी, नोंद करावी, उत्तर सोमवारी द्यावं. आपण उद्या देणारच नव्हतो उत्तर ना. सोमवारी द्या. सोमवारी देणार होतो. हा नाही उद्या बंदच आहे तर उद्या उत्तर कुठून देणार होतो आपण? बोला दानवे साहेब, बोला. हा, कृषी विभागावर बरोबर, ठीक आहे. आणि शिक्षण विभागावर, कामगार विभागावर विरोधी पक्षाच्या वतीनं प्रस्ताव दिलेला आहे. प्रास्ताविकात मंत्र्यांचे कशा पद्धतीनं वक्तव्य आहेत याचा उल्लेख केलेला आहे. ज्या पद्धतीनं राज्याचे कृषी मंत्री या विभागाला ओसाड गावची पाटीलकी समजतात. आता ओसाड गावची पाटीलकी याचा अर्थ ते गावच नाही आणि तिथले पाटील झालेला. पण राज्याचा कृषी विभाग हा एवढा मोठा विभाग आहे आणि राज्यातली जनता ग्रामीण भागातली कृषी व्यवसायावर आहे आणि तसे कोणी भले कोणत्याही शहरात राहत असले तरी बेसिक त्याची नाळ कृषी म्हणजे शेतीशी असतेच. असं असताना ग्रामीण भागातले मंत्री असून ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं, कारण शेतकरी असेल, जनता असेल, सातत्यानं सरकारकडे तर गाऱ्हाणे मांडत असतात आणि असं असताना शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यावर एवढं काही मंत्र्यांनी त्याच्यावर नाराज किंवा कोणत्या प्रकारचं वक्तव्य किंवा अपमानास्पद, ठीक आहे तुम्ही नका करू, काय हरकत नाही, एखादा विषय नाही होऊ शकत. परंतु ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, मागच्या काळात मी आत्ताच उल्लेख केला होता की जवळपास 77,300 हेक्टर
जमिनीवर असलेले पिकं असतील, फळबागा असतील, भाजीपाला असेल, याचं नुकसान मागच्या मे आणि जून महिन्यात झालेलं आहे. आणि हे होत असताना ज्यावेळेस पंचनामे करा अशी मागणी केली, कृषी मंत्री म्हणतात काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? म्हणून मला असं वाटतं ढेकूळ आहे ना, सगळे ढेकळ नरम नसतात. सगळा ढेकळ काय फोडले तर लात मारली तर तुटत नसतात. एखाद्याला लात मारली ना तर त्याचा पाय तुटत असतो चांगला, प्रवीण भाऊ बरोबर का नाही? कडक असतो चांगला ढेकूळ एखादा. म्हणून अशा पद्धतीने घेत असताना कर्जमाफी या सरकारमधील तिन्ही पक्षांनी ज्यावेळेस एक यांचं भारतीय जनता पार्टीचं तर संकल्प पत्र, याच्यामध्ये पहिलं कलम आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करू. आणि अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफीच्या विषयी आशादायी असताना जर तुम्ही देत नाही मान्य आहे, पण देत नसताना तुम्ही म्हणता की कर्ज घेता, मुलीचे साखरपुडे करता, लग्न करता, फ्रीज घेता, टीव्ही घेता, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री करतात. आणि म्हणून अशा पद्धतीने या कृषीविषयी किंवा शेतकऱ्याविषयी काय कळवळा आहे राज्याचा? बऱ्याच जणांनी, काही सदस्य म्हटले की जसं उद्धवजींचं सरकार असताना सगळा महाराष्ट्रच त्यांनी बंद करून ठेवला होता. पण मी आठवण करून देतो, उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी या राज्यातल्या 97% शेतकऱ्यांचे 2 लाखाचं कर्ज माफ केलं होतं. आणि शेतकरी हे विसरलेले नाही, एका थंबवर ह्या गोष्टी झाल्या होत्या. आणि मग असं मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलं, मला असं वाटतं हे चुकीचं वक्तव्य माननीय कृषी मंत्र्यांनी केले. म्हणून मला कृषी मंत्री समोर असते तर बोलायला मजा आली असते आणखी, पण काही हरकत नाही, अशी जे आलेले भावना पोहोचतील. हे सगळं होत असताना मी शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी बोलत होतो. शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा मांडत असताना प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं पीक कर्ज, आताच्या घडीला तुम्ही बँकांचा अहवाल घेतला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दररोज सांगतात की कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांचं सिबिल बघू नये, सिबिल न बघता कर्ज माफ केलं, कर्ज दिलं पाहिजे. बरं, या बँका कर्ज फार देतात, अशातला काही भाग नाही, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. परंतु शेतकऱ्यांचं सिबिल बघितल्याशिवाय कर्ज मंजूर होऊ शकत नाही. सरकारने मागच्या काळात जर प्रलोभन दिलं नसतं तर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्याची भूमिका घेतली असती. परंतु मागच्या सरकारने दिलेला शब्द, उद्धवजींच्या सरकारने दिलेला शब्द खरा केला होता. आणि म्हणून या भाबड्या शेतकऱ्यांनी हेही सरकार अशा पद्धतीनं करेल अशा पद्धतीनं अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु या अपेक्षा काही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीये. असं असताना काय काय अडचणी येतात पीक कर्जात, मला असं वाटतं मी फार डिटेलमध्ये जात नाही, परंतु एखाद्या दुसऱ्या विषयाला सुद्धा कर्ज घेतला असता तरी या बँका आडवाआडवी करतात. मी सांगतो एकच मुद्दा, हे पीक कर्ज घेत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो, त्याला 2-2 महिने चक्रा माराव्या लागतात. बँका हेड ऑफिसला गेली, विभागीय कार्यालयात गेली, अशा पद्धतीनं उत्तर देतात, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काही लवकर मंजूर होत नाही. आणि म्हणून कर्जासाठी शेतकरी चक्रा मारत असताना ज्या पद्धतीनं बँका त्यांना, या सगळ्या बँका शेतकऱ्यांशी मला असं वाटतं वागत असतात. आज पूर्ण आकडेवारी जर बघितली तर या देशातल्या जेवढे शेतकरी आहे सगळ्यात जास्त कर्ज या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर आहे, सगळ्यात जास्त थकीत कर्ज सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर आहे. जवळपास 8.38 लाख कोटी रुपयांचं थकीत कर्ज या महाराष्ट्रावर आहे. बाकीच्या राज्याचं कर्ज एवढं नसेल, परंतु या राज्यामध्ये निश्चित शेतकरी
ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं जर केलं तर त्याला मला असं वाटतं कर्जाची आवश्यकता असतेच. परंतु सरकारने या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यावरील कर्ज याविषयी भूमिका ठेवलेली आहे ही जर बघितली, माझ्याकडे लोकसभेतला आकडा आहे केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे 9,26,000 कोटी रुपये राटअप केलेले. 9,26,000 कोटी. आता आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर फक्त 25,000 कोटी रुपये लागणार. परंतु याच्यात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात मार्चात हप्ते भरा, आणि एकीकडं कृषी मंत्री वेगळी भूमिका मांडतात. निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या तिन्ही पक्षांनी सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडलेल्या आहे, ज्या काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूच्या नाही. सभापती महोदय सगळी जर आकडेवारी सातत्यानं बघत असले तर आज या कर्जाचं थकबाकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु शेतकऱ्याला कर्ज तर द्यावं लागेल, कारण आपण ज्या पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे ती जर पद्धत बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जाची खरोखर आवश्यकता आहे. परंतु बँका आडवाआडवी करत असताना शेतकऱ्याला नाईलाजास्तव सावकारांकडे जावं लागतं, आणि मग या सावकारीमुळं काय काय होतं, शेतकरी कसा आत्महत्येकडे वळतो. मला असं वाटतं मी निश्चित या सगळ्या माझ्या या प्रस्तावामध्ये सांगणार सभापती महोदय. सभापती महोदय, आज तुम्ही एखादी मर्सिडीज गाडी घ्याल तर त्याला 5% जीएसटी सभापती महोदय. पण आताच्या घडीला शेतीवर जीएसटी पाहिलं तर ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टवर 22 ते 28%, कीटक व तणनाशकावर 18%, शेती पंपावर 18% जीएसटी आहे, पीव्हीसी पाईपवर 12 ते 18%, ठिबकचं जे साहित्य आहे याच्यावर सुद्धा 12% सभापती महोदय जीएसटी आहे. आणि हा जीएसटी एवढा असताना ज्या पद्धतीनं शेतमालाचा भाव वाढायला पाहिजे तो वाढला नाही, परंतु बी बियाणाचा भाव वाढला, खताचा भाव वाढला, या सगळ्या तणनाशकाचा भाव वाढला, शेतीच्या अवजाराचा भाव वाढला. आणि या विषयाकडं सरकार मला असं वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण आता मला वाटतं एक विक्रम काळे तिथं ते सरकारला मायबाप म्हणतात नेहमी, आणि असतं सरकार मायबाप. परंतु सरकार मायबाप असताना एकीकडे तुम्ही या राज्यात मोठ्या मोठ्या मेट्रोची गोष्टी करता, बुलेट ट्रेनची गोष्टी करता, परंतु मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी या छोट्या छोट्या गोष्टीकडं तुम्ही दुर्लक्ष करता. अशा प्रकारचा आरोप सभापती महोदय आम्ही करतो. हे सगळे भाव वाढत असताना आज सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांचे जर भाव बघितले तर 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, या काळातले भाव आणि आताच्या भावातले फार काही फरक नाही सभापती महोदय, फार फरक नाहीये. तुम्ही 2010, 11, 12ला सोयाबीन घेतलं तर 2,500 होतं, आता 3,000, 3,500 घेतलं जातं. हमी भाव किती जरी असला तरी मला असं वाटतं शेतकऱ्यांना या हमी भावाचा कोणत्याही प्रकारे फायदा पोचत नाही सभापती महोदय. आणि मग असं सरकार काम करत असताना या हमी भावाची आवश्यकता आहे हे देत नाही, शेतकऱ्याला जगू पण देत नाही. अशा प्रकारची स्थिती या सरकारची सभापती महोदय. सभापती महोदय, पेरणीचा काळ आहे, बऱ्याच ठिकाणी पेरण्या झाल्या, बऱ्याच ठिकाणी पीक उगवलं सुद्धा नाही सभापती महोदय. सोयाबीनची पेरणी केली, त्याची माती झाली सभापती महोदय. काही ठिकाणं पेरल्यानंतर थोडंसं उगवलं आणि ते पीक करपलं सभापती महोदय. याला कारण जर बघितलं, बोगस बियाणे, बोगस खतं, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज या सगळ्याच्यात सरकारचं या सगळ्याच्यावर नियंत्रण आहे का, याचं जर उत्तर घ्यायचं ठरलं तर सरकारचं नियंत्रण नाही, तर मला तर वाटतं सरकारचा या गोष्टीला सपोर्ट आहे.
अशा प्रकारचा आरोप मी आपल्या माध्यमातून या सरकारला नक्की करील. कारण ज्या पद्धतीनं या गोष्टी व्हायला पाहिजे तशा कुठे होत नाही आणि मग या शेतकऱ्यांना व्यथित आणि आत्महत्येकडे वळावं लागतं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं निकृष्ट बियाणे असतील, बनावट बियाणे असतील, याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही सभापती महोदय. आज या सगळ्या बियाणं होत असताना गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे या महाराष्ट्रात येत असताना मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने कृषी कायदा करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा कृषी कायदा अजूनही का होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चोर सोडून संन्याशाला पकडलं जातं. छोटा दुकानदार एखादा ग्रामीण भागातला त्याच्यावर कारवाई केली जाते. खरं तर मूळ याचे कारखाने शोधले पाहिजे सभापती महोदय. या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे. विक्रेत्यांचा सुद्धा याच्यात दोष नाही. आता एखाद्या कृषी अधिकाऱ्याला विचारतो की त्यांनी 10 दुकानावर कारवाई केली, 15 दुकानावर कारवाई, काही होणार नाही. त्यांनी प्रश्न मिटणार नाही. बेसिक जिथं इथं याचं उत्पादन होतं त्या ठिकाणपर्यंत हे सरकार पोहोचत नाही. आणि म्हणून या अशा काही कंपन्यांशीच सरकारचे लागे बांधे काय. कारण मी मागच्या काळात आपण होता BSc मध्ये या सगळे कायदे यावे अशा प्रकारची भूमिका ठेवलेली आहे. सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्या दिवशी मला मुख्यमंत्र्यांनी की या अधिवेशनात हे कृषी कायदे आणू म्हणून. सभापती महोदय, अशा पद्धतीनं बोगस बियाणं, बोगस खते, अनेक 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 उदाहरणं देतील सभापती महोदय. अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत की कशा पद्धतीनं हे बोगस बियाणं या राज्यामध्ये विकलं जातं. याचे अनेक उदाहरणं माझ्याकडे सभापती महोदय. मग विदर्भातलं असेल, मराठवाड्यातलं असेल, ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं बोगस बियाणं विकले जातात याचा सरकारने दखल घेण्याची आवश्यकता आहे. बोगस बियाणे असताना युरियाची टंचाई निर्माण होते सभापती महोदय. युरियाचा खऱ्या अर्थानं जर कोटा असेल तर महाराष्ट्राला भरपूर दिलेला आहे, सगळ्या जिल्ह्यालाही चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे. परंतु ठिकठिकाणी जर बघितलं तर हा युरिया उपलब्ध होत नाही आणि जिथं उपलब्ध होतो सभापती महोदय तो महाग पद्धतीनं होतो. माझ्याकडे कच्ची पावती आहे मान्य कृषी मंत्री महोदय. युरिया तसं 266 रुपयाला युरिया भेटला पाहिजे, परंतु पावती मागितली आणि लिंकिंग नुसार दुसरं काही घेतलं नाही. मग सल्फर असेल, अन्य काही असेल, कोणतं जर दुसरं असेल ते जर नाही घेतलं तर युरिया जास्त भावाने घ्यावा लागतो. ही माझ्याकडे कच्ची पावती आहे. मी मंत्री महोदयांना, सभापती महोदयांच्या मार्फत देतो की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दुसरे जर काही, ज्याला आपल्याकडे ग्रामीण भागात आम्ही पिल्लू म्हणतो, पिल्लू म्हणतात त्याला, याच्यावर बरोबर आहे का नाही, पिल्लू घ्यावं लागतं या युरिया बरोबर तरच ते मिळतं. परंतु आपण आता मी तर म्हणेल हा युरिया गेला कुठं, हा युरिया तर कुठं जायची गरज नाही. परंतु जी माहिती घेतली त्याच्यातून असं लक्षात आलं की वेगवेगळ्या पद्धतीनं कॅटल जे वेगवेगळ्या पद्धतीनं पशु खाद्य मिळवलं जातं. त्याच्यानंतर मला तर असंही कळालं की हे सगळं पेंटिंगवाले पेंटच्या शॉपमध्ये सुद्धा जातं. आणि सांगायला काही हरकत नाही, बऱ्याच जणांनी जे आपण पनीर बनवतो ना, या पनीरमध्ये सुद्धा युरिया वापरला सभापती महोदय. खरं तर फूड अँड ड्रगने हे शोधलं पाहिजे. हा, दुधात तर टाकतात, पण पेंट आहे ना भाऊ, नाता भाऊ, जो पेंट आहे ना आपण भिंतीला देतो त्याच्यामध्ये युरिया मिळवतात. तो घट्ट दिसतोय बघा तो, त्याला कारण त्याच्यात युरिया मिळवतात. आणि म्हणून हा युरियाचा कारण शेतकऱ्यांना जो युरिया मिळतो याला सबसिडी आहे आणि बाकी हे वापरतात याला सबसिडी नाहीये. शेतकऱ्यांना जो मिळतो जवळपास 6 रुपये 7 रुपये किलोने जातो, तो इंडस्ट्रीला मिळतो तो 40 रुपये किलो आहे. आणि म्हणून अशी जी जरा याच्यात लक्ष ठेवा, हा अतिशय महत्वाचा विषय की अशा पद्धतीनं या युरिया अशा पद्धतीनं विकल्या बाहेर जातो का. आज अनेक कंपन्या आपल्याकडे येत आहेत. कंपन्या येत असताना नकली कंपन्या इथे येत आहेत.
नकली बियाणं इथं विकले जातात आणि म्हणून हे अप्रमाणित बियाणं, अप्रमाणित खतं या सगळ्या याच्यात विकल्यामुळं मला असं वाटतं बोगस खतामुळे जमिनीचा दर्जा सुद्धा कमी होतो, जमीन सुद्धा खराब होते आणि येणाऱ्या काळात या जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर सुद्धा मोठा इफेक्ट होतो. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयात सरकार का लक्ष देत नाही हा माझा सरकारला प्रश्न आहे. कारण अशा पद्धतीनं बोगस खत असेल, बी बियाणं असेल, हे जर ठिकठिकाणी विकलं जात असेल तर सरकारने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु सरकार या विषयामध्ये कुठेही लक्ष देत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज याला ठिकठिकाणी कुठेही जर बघितलं आपण, जर तुम्ही साध्या शॉपवाल्याला जरी विचारलं साध्या ग्रामीण भागातल्या, तर त्याला सुद्धा खत युरिया असेल महाग मिळतं आणि म्हणून तो विकतो महाग. आपण त्याला पकडतो, त्याच्यावर कारवाई करतो. परंतु जे मोठे मोठे याच्यातले, आता डाकू शब्द वापरावा लागेल, त्यांना आपण कोणत्याही प्रकारे बघत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून अनेक नामांकित कंपनीचे डीएपी प्रत्यक्षात वेगवेगळ्या पद्धतीनं बनावट निघालेले आहे. खतात फॉस्फरस कमी आहे, झिंक जास्त आहे आणि त्यामुळे पिकाचा मी आता सांगितलं की दर्जा कमी होतोय सभापती महोदय. आणि हे सगळं होत असताना या कंपन्या मनमानी करतात. या कंपन्या स्पष्ट सांगतात की आमचं हे प्रॉडक्ट घेतलं तरच आम्ही हे देऊ, अशा पद्धतीनं स्पष्ट सांगतात. हे जर घेतलं नाही तर आम्ही हे देणार नाही, अशा पद्धतीनं स्पष्ट सांगतात. आज अनेक केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर सांगतंय की आपल्या गावच्या क्रेडिट सोसायट्या, सहकारी संस्था या मजबूत करणार. पण माननीय कृषी मंत्री महोदय, किती सोसायट्यांकडं हे खत गेलं जरा तपासा. किती कंपन्या, किती आपल्या ज्या गावातल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था याच्याकडे तपासा. यांना देतच नाही, कारण या सोसायट्या ₹1 सुद्धा जास्त देऊ शकत नाही, बाकी विक्रेते देतात. आणि म्हणून परिणामी या सोसायट्यांना कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं फायदा याचा झाला नाही. कारण ग्रामीण भागातल्या सोसायट्या निष्क्रिय होण्याचे अशा प्रकारे कारण, एक काळ सोसायटीचा चेअरमन म्हणजे गावातला मोठा माणूस होता, पण आता तो नामधारी तो चेअरमन राहिलेला आहे. नामधारी चेअरमन राहिला गावातल्या सोसायटीचा चेअरमन. नाही तर एक काळ गावातल्या सहकारी सोसायटीचा चेअरमन, त्याच्यासाठी स्पर्धा असायची, त्याच्या हातात बी बियाणे असायचे, त्याच्या हातात खत असायचं, त्याच्या हातून 2 पैसे गावामध्ये वाटले जायचे. परंतु आताच्या घडीला सरकार मोठ्या घोषणा करते. तुमच्या परिषदा झाल्या मागच्या काळात, देशाचे सहकार मंत्री आले होते, परंतु राज्यातल्या सहकारी संस्थांची अशा पद्धतीने गळचेपी आताच्या घडीला चालू आहे. हे सगळं होत असताना शासनाला हे माहिती नाही का? तर माहिती आहे. शासनाला हे माहिती आहे. शासनाने याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे. जैविक शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, सेंद्रिय खत असतील, याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. परंतु सरकार या सगळ्या गोष्टीकडे मला असं वाटतं पूर्णपणे दुर्लक्ष करतं. सरकारला याच्याशी देणं घेणं नाही आहे, सरकारला याची कोणती आवश्यकता नाही. अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला आहे. लिंकिंगचे तर अनेक उदाहरणं माझ्याकडे आहे. लिंकिंगचे अनेक उदाहरणं, कोणत्या कंपन्या कशा पद्धतीनं लिंकिंग करतात. मला असं वाटतं हे सगळं बघितलं, पण तुम्ही एका विषयाकडे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्हालाही माहिती असेल आशिषजी, तुम्ही त्याच्यात किती पद्धतीनं सहभागी मला माहिती नाही, परंतु जे राज्याचे कृषी मंत्री यांनी जो घेतलेला, कॅबिनेट मंत्री यांनी निर्णय घेतलेला, सभापती महोदय, अतिशय चुकीचा निर्णय आहे. आता 19 जून 2025 हा निर्णय घेतलेला आहे. जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना याची चांगल्या पद्धतीनं माहिती असेल की जो गुणवत्ता नियंत्रण करणारा जो अधिकारी आहे याचं एकत्रीकरण सरकारने केलेलं आहे. जे क्वालिटी कंट्रोल ज्याला म्हणता येईल, याचे जे अधिकारी होते, तालुका कृषी अधिकारी वगैरे, यांना सगळ्याला राज्यांनी थांबवलेले, राज्याच्या या कृषी विभागाने. कारण हे गुणवत्ता नियंत्रणाचे अधिकार आताच्या घडीला, आधीच्या काळात 1134 लोकांना होते, 1134. आता फक्त 478 लोकांना दिलेले. फक्त जिल्ह्यातून, तालुक्याचा एक कृषी विभागाचा अधिकारी असेल, जिल्ह्याचा एक, यांच्याशिवाय कोणालाही क्वालिटी कंट्रोल मध्ये लक्ष देता येणार नाही. मी एक संख्या सांगतो
की 2010ला या राज्यामध्ये विक्रेते होते 35,285, उत्पादक संख्या होती 852. आता विक्रेत्यांची संख्या आहे 48,909 आणि उत्पादक संख्या आहे 1987. आणि हे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी 35,000 संख्या असताना 1134 होते. आता 49,000 संख्या झालेली असताना 478 झाले. सभापती महोदय, याच्यात भ्रष्टाचार आहे. सभापती महोदय, याच्यात भ्रष्टाचार आहे. नाथा बरोबर सांगतो मी की याच्यात भ्रष्टाचार आहे. क्वालिटी कंट्रोल हा अतिशय महत्वाचा विषय आहे, परंतु यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याला हे अधिकार ठेवले नाही, जिल्हा कृषी अधिकाऱ्याला यांनी ठेवलेले नाही. हे यांनी स्पेसिफिक आपल्या मर्जीतले 478 लोक या ठिकाणी नेमलेले आहे. हे लोक क्वालिटी कंट्रोल करण्याच्या ऐवजी खत बी बियाण्याच्या दुकानदाराकडून हप्ते जमा करतात आणि ते कुठं पोहोचवतात मला माहिती नाही. पण मी जबाबदारीनं सभापती महोदय हा आरोप करतोय, कारण क्वालिटी कंट्रोलचा धाक एक असतो, त्याच्यावर नियंत्रण निश्चित असावं. परंतु ज्या पद्धतीनं आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. कारण तालुक्याची पंचायत समितीचा कृषी विभाग, जिल्ह्याचा जिल्हा परिषद कृषी विभाग जर याच्या हातात क्वालिटी कंट्रोल नसेल तर याला कोणी विचारणार नाही, कोणीही विचारणार नाही. आणि म्हणून आपण एकीकडे या संस्था सक्षम होण्याचं सांगतो आणि नुसती संख्या 478 आणि खरं तर 1134 ऐवजी 1,500 2,000 क्वालिटी कंट्रोलचे लोक असण्याची आवश्यकता होती. परंतु बोगस कंपन्या, आणि मी तुम्हाला सांगेल माझ्याकडे पेपर्स आहे, एक जी संस्था आहे माफदा नावाची या राज्यातली, त्यांनी सरकारचं अभिनंदन केलेलं याच्यासाठी. कारण त्यांच्या प्रेशर खाली सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. ही माफदा ही संघटना ठीक आहे, खत बी बियाणं विक्रेत्यांची असेल, परंतु या संस्थेनं ज्या पद्धतीनं सरकारचं अभिनंदन केलेलं आहे याचाच अर्थ मला असं वाटतं सरकारने हा निर्णय घेत असताना एक प्रकारे या विभागावर तर अन्याय केला, परंतु या कंपन्यांना सपोर्ट करण्याची भूमिका सरकारची स्पष्टपणे दिसते. सभापती महोदय, या सगळ्या ह्याच्यातला महत्वाचा एक विषय लिंकिंग. ही लिंकिंग अशी आहे की मी ही पावती तुम्हाला दाखवली की मला तसं खत घ्यायचं होतं 13,000 रुपयाचं, 13,500चं, पण मला ते 39,000 रुपयाचं घ्यावं लागलेलं आहे. कारण लिंकिंग मध्ये मला हे जर घेतलं नसतं तर मला हे 13,500चं खत मिळालंच नसतं. आणि ही लिंकिंग अशामुळं शेतकऱ्याला कर्जबाजारी करते आणि पुढं काय काय होतं हे मला असं वाटतं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आज लिंकिंग मध्ये अनेक प्रकार आहे. मग हे आरसीएफ कंपनी असेल, चंबळ फर्टिलायझर्स असेल, इफ्को असेल, कुर्पको असेल, ज्वारी असेल, नर्मदा असेल, कोरोमंडल असेल, एसपीआयसी असेल, या सगळ्या कंपन्या लिंकिंग करतात. या सगळ्या कंपन्या मग काय काय घ्यायला लावतात ते पण माझ्याकडे आहे. एक समजा आरसीएफ एक युरियाची बॅग घेतली तर त्याच्याबरोबर आणखी काय काय घ्यायला लावतात, वेगवेगळे विद्राव्य खतं घ्यायला लावतात. ही चंबळ वेगळे घ्यायला लावतात, इफ्को वेगळं घ्यायला लावतात. जर इफ्को कंपनी 200 बॅग युरिया घेतले तर 120 बॉटल नॅनो युरिया घ्यायला लावतात, नॅनो डीएपी घ्यावं लागतात, सागरिका घ्यायला सांगतात. मला असं वाटतं हे सगळ्यांना नाव माहिती नाही, परंतु मी हे नाव तुम्हाला सांगू शकतो. ज्वारी सुद्धा मेट्री भिजून घ्यायला होतं, केम्प्री घ्यायला होतं, मायक्रोहायझा घ्यायला होतं, बायो-20 घ्यायला लावतं. हे शेतात लागणारे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहे, परंतु या सगळ्यांनीच घेतल्या पाहिजे, आवश्यक नाही. परंतु या कंपन्यांचं मी नाव आपल्याला सांगितलं: आरसीएफ, चंबळ फर्टिलायझर्स, इफ्को, क्रुपको, ज्वारी, नर्मदा, कोरोमंडल, एसपीआयसी. मला वाटतं या कंपन्या, कृषी मंत्री महोदय, आपण नोंद करा. या कंपन्या ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं लिंकिंग करायला सांगतात, अव्वाचे सव्वा पैसे वसूल करतात आणि याच्यामुळं शेतकऱ्यावर मोठा अन्याय होतो. आज हा खताचा साठा कमी असेल तर आपल्याकडे बफर स्टॉक ही मोठ्या प्रमाणावर असतो. मला वाटत नाही बफर स्टॉक काढण्याची गरज आहे. बफर हा बफरच राहायला पाहिजे. बफरचा अर्थच फार आवश्यक असेल तर आपण काढायचं. परंतु आत्ताच्या घडीला जर आपण कृषी विभागानं नीट पद्धतीनं जो आपण कोटा जिथं जिथं दिलेला आहे तो जर मला असं वाटतं नीट वाटप झाला तर शेतकऱ्याला काहीही कमी पडणार नाही. आज ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणाहून
तक्रारी येतात, बोगस खताच्या येतात, कीटकनाशकाच्या येतात, बी बियाण्याचे येतात, वेगवेगळ्या ठिकाणी. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून तक्रारी आहे, विदर्भातून आहे, मराठवाड्यातून आहे, उत्तर महाराष्ट्रातून आहे, सगळ्या ठिकाणाहून अशा पद्धतीनं या तक्रारी येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या शेतकऱ्यांच्या विषयाकडं आपण कशा पद्धतीनं लक्ष देणार हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सरकार या गोष्टी शेतकऱ्याविषयी मोठ्या गोष्टी बोलतात, मोठ्या मोठ्या जाहिराती येतात, शेतकऱ्यांविषयी येतात, परंतु याच सरकारने केलेल्या आणि या सरकारबरोबरच केंद्रातल्या सरकारने केलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या घोषणांचा विसर आपण सभापती महोदय पडलेला आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जरी झाल्या आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या सूचना आहे त्या जर अंमलबजावणी केल्या तर मला असं वाटतं शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. परंतु केंद्र हा स्वामीनाथन आयोग काय लागू करत नाही, फक्त गोष्टी करतो. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची आवश्यकता आहे हे काही केंद्र कधी करत नाही. सभापती महोदय, हे होत असताना सातत्यानं हमी भावाविषयी आपण चर्चा करतो की या शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे. चला, हे सगळ्या गोष्टी झाल्या, खत झालं, बी बियाणं झालं, महाग घेऊ आपण, परंतु मग याचा उत्पादन खर्च जो आहे आणि उत्पादन खर्चानंतर याला 50% अधिक भाव दिला पाहिजे, हा काही सरकार सभापती महोदय देत नाही. आताच्या घडीला एक RBI ने एक अहवाल प्रसिद्ध केला सभापती महोदय, स्टेट ऑफ द इकॉनॉमी अँड इम्पॅक्ट ऑफ वेल्थ अनालॉजीज ऑन व्हेजिटेबल प्राइसेस इन इंडिया. या बुलेटिन मध्ये असं स्पष्ट लिहिलंय, गहू वगळता बहुतांश शेतीमालाचे भाव हमी भावापेक्षा कमी दिले जातात. हे RBIचं आहे, हे काही कोणत्या शेतकऱ्यांचं नाही आहे किंवा आमच्या शिवसेनेचं नाही किंवा महाविकास आघाडीचं नाही आहे. RBIचं स्टेटमेंट आहे सभापती महोदय. आणि हा हमी भाव ज्यावेळेस कमी दिला जातो त्यावेळेस जिथं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे अशी 2 राज्य आहे, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये. या गव्हावर राजस्थानमध्ये 150 रुपये आणि मध्य प्रदेशमध्ये 175 रुपये बोनस दिला जातो. सरकार भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे एकीकडं आपलं राज्य कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ट्रीट करतं आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सरकारने अशा पद्धतीनं शेतकऱ्याला राजस्थानच्या सरकारने 150 रुपये आणि मध्य प्रदेशच्या सरकारने 175 रुपये बोनस दिलेला आहे. मला असं वाटतं असा विचार आपलं सरकार का करत नाही? आपल्या सरकारने असा विचार करण्याची आवश्यकता नाही का? तर मला असं वाटतं ही करण्याची गरज आहे. सोयाबीनचंही तशी स्थिती आहे. आणि म्हणून अनेक कडधान्य तर पडू नये. आता तेलबियाचं धोरण जे केंद्राने लावलं त्याच्यामुळं तर अनेक कडधान्य तर पडू नये सभापती महोदय. हे जे मुक्त आयात धोरण तेलबियाचं लागलेलं आहे याच्यामुळं मला असं वाटतं अनेक प्रकारे आपल्या जे सोयाबीन उत्पादक असेल, करडी असेल, हे जे वेगवेगळे तेल निर्माण करणारे जे असेल, भुईमुग असेल, हे येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये पडून राहील अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. तसंच कांद्याचं झालेलं आहे. आयात निर्यात धोरण कधी स्थिर नाहीये. कधी ज्यावेळेस निर्यात करायला परवानगी दिली जाते त्यावेळेस आधीचा खरेदी केलेला कांदा विकला जातो. आज आपलं या धरसोड वृत्तीमुळं चायनाचा आणि पाकिस्तानचा कांदा सगळीकडे प्रसिद्ध होतोय. आपल्या कांद्याची मागणी कमी होते. खऱ्या अर्थानं दर्जेदार तर कांदा आपला आहे, परंतु आपल्या सातत्यानं आयात निर्यात धोरणामुळं चीन आणि पाकिस्तानचा कांदा इतर देश आयात करू लागलेले सभापती महोदय. आणि म्हणून आपल्या देशातला कांद्याचा भाव पडू लागलेला आहे. याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा सभापती महोदय दोषी आहे. कारण ज्या पद्धतीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं जे धोरण आहे, राज्याचा याच्यात सहभाग नसतो, पण केंद्राचं जे धोरण आहे हे धोरण अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून या धोरणामुळं कांद्याचे भाव असतील, सोयाबीनची ती स्थिती झाली आहे, भुईमुगाची ती स्थिती झालेली आहे, करडीची स्थिती झालेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं हे उत्पादन करणारे शेतकरी मिटाकुटीला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि मग हे सरकार वेगळ्या गोष्टी करतो, शेतकऱ्याला न्याय देतं म्हणतात, परंतु पावलोपावली शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने अन्याय होतो तो जर बघितला तर मला असं वाटतं आजच्या घडीला जे मागच्या काळामध्ये सरकारने जो हमी भाव जाहीर केलेला आहे, कापसाचा असेल
सोयाबीनचं असेल, सगळे माझ्याकडे आहे. पण या धोरणामुळं बाहेरच्या देशात आता कापूस स्वस्त मिळतो आणि आपल्या देशातला महाग होतो. अशा प्रकारची स्थिती या आयात निर्यात धोरणामुळं निर्माण झालेली सभापती महोदय. अशी स्थिती सोयाबीनची झाली, अशी स्थिती कापसाची झाली आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्याला एक नामोहरम या सगळ्या गोष्टीमुळं या महाराष्ट्रातले शेतकरी नामोहरम होतात. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून हा हमीभाव कृषी मूल्य आयोग आहे महाराष्ट्राचा. या महाराष्ट्राचा कृषी मूल्य आयोग काय कामाचा आहे? हा कृषी मूल्य आयोग सातत्यानं आपल्याकडचे भाव आता मागच्या काळामध्ये आपल्या कृषी मूल्य आयोगाने महाराष्ट्राच्या कापसाला 10,579 रुपये भाव सुचवला होता, सोयाबीनला 7,077 सुचवला होता, तुरीला 8,315 सुचवला होता, ज्वारीला 4,700. मी बऱ्याच पिकाचं आहे. पण या कृषी मूल्य आयोगाच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही शिफारसी स्वीकारलेल्या नाही सभापती महोदय. आज या सगळ्या याच्यामध्ये कडधान्य असेल, तेलबी असेल, याची आयात हमी भावापेक्षा कमी किमतीला होऊ लागलेले आहे. पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर बंदी घालण्याचं आवाहन केलंय. परंतु मला असं वाटतं आपल्या कृषी मूल्य आयोगाला कोणत्याही प्रकारे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने कोणत्याही प्रकारे त्याचा स्वीकार केला नाही. सभापती महोदय, याच्यात स्वामीनाथन आयोगाचं बोललो मी, याच्यातला किचकट मुद्दा मी सभागृहाचा वेळ घेत नाही की दीडपट कशासाठी द्यायचं. त्याच्यामध्ये A2 असेल, A2+ FL असेल, C2 असेल, याच्यामध्ये कशा पद्धतीनं भाव ठरवायचा एक धोरण आहे. परंतु सरकार सोयीचं धोरण याच्यामध्ये स्वीकारतं शेतकऱ्याला, ज्याचा कोणत्याही प्रकारे सभापती महोदय फायदा होत नाही. आणि म्हणून कापूस असेल, सोयाबीन असेल, या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं शेतकरी पीक घेत असेल तर कापूस आणि नंतर सोयाबीनचा नंबर आहे. ऊस वगैरे 1-1.5% लोक घेतात. आणि म्हणून सोयाबीन आणि कापूस हेच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आताच्या घडीला सभापती महोदय राज्यामध्ये झालेली आहे. कोणताही हमी भाव नाही. मागच्या वेळेस सोयाबीन खरेदीचं एक रेकॉर्ड झालं. सरकार सांगतं, इथं मंत्री महोदय त्या खात्याचे बसलेले, सरकार सांगतं की आम्ही रेकॉर्डेड सोयाबीन खरेदी केलं, मान्य आहे. पण त्यावेळेस सोयाबीनचं उत्पादन किती होतं, आता किती आहे? सभापती महोदय, दुर्दैव या राज्याचं. गोडाऊन नसल्यामुळं, बारदाना नसल्यामुळं एक महिना आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी थांबली होती. गोडाऊन नाही आणि बारदाना नाही. एवढं मोठं राज्य, आपण मोठ्या गोष्टी करतो. सगळे लोक, मी सुरुवातीलाच म्हणलो की असं असं देवाभाऊनी केलं, असं दादानी केलं, असं शिंदेनी केलं, पण साधा बारदाना सभापती महोदय मागच्या काळामध्ये नव्हता. गोडाऊन नव्हते. आणि या राज्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या भूलथापा या जनतेला दिल्या जातात सभापती महोदय. आणि म्हणून राज्य ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांशी वागतंय ते अतिशय सभापती महोदय दुर्दैवी आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला हमी भाव नाही, शेतकऱ्याचा कर्ज मिळत नाही, शेतकऱ्याला शेतमालाला GST जास्त आहे, बोगस खतं बी बियाणं दिले जातात, स्वामीनाथन आयोग लागू केला जात नाही, हमी भाव दिला जात नाही. एवढं कमी झालं की काय, म्हणून सरकारने आता पीक विमा जो आहे हा 1 रुपयात होता. कोणत्या शेतकऱ्यांनी सरकारला मागणी नव्हती केली 1 रुपयात पीक विमा करा म्हणून. तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांचे इन्शुरन्स कंपन्यांशी साठे लोटे म्हणून तुम्ही 1 रुपयात केलं होतं. ज्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आता का नाही आल्या, इन्शुरन्स कंपन्या मागच्या 9-9, 10-10 इन्शुरन्स कंपन्या येत होत्या. आता फक्त एकच ट्रिगर केलं तर फक्त 2 कंपन्या आल्या, एक सरकारी कंपनी आणि एक खासगी कंपनी आहे. आणि म्हणून या राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या लोकांचे इन्शुरन्स कंपनीशी साठे लोटे होते सभापती महोदय. आणि म्हणून 1 रुपयात पीक विमा केला. त्याचा फायदा शेतकऱ्याला झालेला नाही. त्याची रक्कम माझ्याकडे आहे. कोणाला किती मिळाली, सरकारने किती पीक विमा दिला, केंद्राने किती दिला आणि शेतकऱ्याला किती मिळाला, त्याची आकडेवारी माझ्याकडे. 1 रुपयात पीक विम्याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही, इन्शुरन्स कंपन्याला झाला. आणि जे कोणी बसले असतील दलाल त्यांना झालेला सभापती महोदय. शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विम्याचा कोणताही फायदा या योजनेचा सभापती महोदय झालेला नाही. सभापती महोदय, या पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला सांगतात जर नुकसान झालं तर 72 तासात सूचना करा. 72 तासाच्या ऐवजी 73 तास झाले तर पीक विमा दिला जात नाही. चला ठीक, शेतकरी नियम मान्य आहे. मग पीक विमा मंजूर झाल्यावर तो 10 दिवसात दिला पाहिजे, हा सुद्धा नियम आहे कृषी मंत्री महोदय. पीक विमा मंजूर झाल्यावर 10 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात टाकला पाहिजे. 2023चा खरीपचा अजून 77 कोटी पीक विमा बाकी आहे. खरीपाचा
2023-24 रब्बीचा 6,29,00,000 रुपये अजून बाकी आहे. 2024 खरीपाचा जवळपास 400 कोटी रुपये सभापती महोदय बाकी आहे. जर हा 1.5 2 23 कुठे आहे? 23चं खरीपाचं बाकी आहे, 23चं खरीपाचं बाकी आहे, 23-24 रब्बीचं बाकी आहे, 24चं खरीपाचं बाकी आहे. अजून हा विमा मंजूर होऊन 1.5 वर्ष झाली, मंजूर झाला, परंतु सभापती महोदय हा विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत गेलेला नाही. सभापती महोदय, हे राज्य सरकार बोलतं ना आम्ही शेतकऱ्याचं आणि याचं काम करतो. या पीक विम्याचं खरीप हंगाम 2024चे जे 409 कोटी रुपये शेतकऱ्याला यायचे बाकी आहे ना, याचा सरकारने 1015 कोटीचा हप्ता अजून भरलेला नाही आहे. केंद्राचा हप्ता आला, पण राज्याने अजून हे 1015 कोटी रुपये या खरीपाच्या हंगामाचे इन्शुरन्सचे भरलेले नाहीये. म्हणून शेतकऱ्यांचे पैसे अजून या पीक विमा कंपन्यांनी सभापती महोदय दिलेले नाही. आणि म्हणून या गोष्टी करत असताना हा पीक विमा ज्या पद्धतीने मी मागचं बोलतो, आताच्या पीक विम्यावर अजून मी बोललोच नाही. मागील 8 वर्षामध्ये 43,201 कोटी रुपये विमा हप्ता झाला. त्यातला शेतकऱ्याला फक्त 32,065 कोटी रुपये विमा मिळालेला आहे सभापती महोदय. या कंपन्यांनी जवळपास 10,600 कोटीचा फायदा या पीक विमा कंपन्यांनी उचललेला आहे. आणि मग अशा पद्धतीने या पीक विमा कंपन्या या कोणासाठी काम करतात? शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात की शेतकऱ्याला देशोधडीला लावण्यासाठी काम करतात? अशा प्रकारचा प्रश्न मी या सरकारला विचारतो. आणि म्हणून जी रक्कम पीक विम्याची 23ची खरीपाची, 24ची खरीपाची, 23-24ची रब्बीची, ही मला असं वाटतं लवकरात लवकर दिली पाहिजे, कारण शेतकरी या रकमेची वाट बघतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा पीक विमा ज्या पद्धतीनं केंद्राने लागू केलेला आहे, पंतप्रधान पीक योजना, पीक विमा योजना, त्याचा नीट फायदा शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, राज्याने या पीक विमा योजनेमध्ये बदल केलेला आता. खरं तर राज्याचं याच्यात काही जात नाहीये. खरं पाहायला गेलं तर केंद्र पैसा देतं, राज्यालाही तेवढाच पैसा भरायचा आहे. पण यांनी 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर का केलं हा माझा प्रश्न आहे. राजे, 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर का केला हा माझा प्रश्न आहे. रक्कम तर तेवढीच द्यावी लागणार राज्यालाही, केंद्रालाही तेवढीच रक्कम द्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची तेवढीच रक्कम आहे. काही पिकाला 1.5%, काही पिकाला 2%, काही पिकाला 5%. शेतकरी भरणार, राज्य देणार, केंद्र देणार. पण हे 4 ट्रिगरने आधी पैसे शेतकऱ्यांना मिळू शकत होते, विमा मिळत होता. परंतु आता फक्त सरकारने एकच ट्रिगर केलंय सभापती महोदय. आधीचे जे मला असं वाटतं त्याच्यावर चर्चा सभागृहात केलेली आहे. शेतकऱ्यांची पेरणी न होणे त्याच्यासाठी होता विमा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीला होता, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीला होता, काढणी पश्चात नुकसान झालं तर त्याला सुद्धा विमा मिळत होता. आता सभापती महोदय फक्त पीक विमा, पीक कापणी प्रयोगाच्या म्हणजे उंबरठा उत्पादन आहे त्यालाच पीक विमा मिळणार आहे. मला याच्यात हे कळत नाही की याच्यात पीक विम्याची रक्कम राज्य सरकारला तेवढीच भरायची आहे, केंद्र सरकारला तेवढीच भरायची आहे, शेतकरी त्यांचा वाटा भरणार आहे. असं असताना 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर का केलं हा प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं विमा कंपन्यांना जास्त त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, अशा प्रकारची मानसिकता सरकारची आहे का असा प्रश्न मी आपल्या मार्फत या सरकारला सभापती महोदय करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा पीक विम्याच्या योजनेमध्ये सरकारने का बदल केला हे कोड आहे. कारण 4 ट्रिगरनी कोणत्याही यांनी नुकसान झालं तर पीक विमा कंपनी पैसे देणार होती, राज्याचा वाटा तेवढा, केंद्राचा वाटा तेवढा असताना या 4 ट्रिगरच्या ऐवजी एकच ट्रिगर आणलं. मला असं वाटतं हे शेतकऱ्याच्या फायद्याचं नाहीये. आता पेरण्या बऱ्याच ठिकाणी झाला, पावसाने दडी मारली. सभापती महोदय, जर 21 दिवसाचं अंतर या पावसात असलं तर पीक विमा मिळू शकला असता पिकाचं नुकसान झाल्यावर. सभापती महोदय, कधी कधी नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळी येऊ शकते, कोणत्याही जिल्ह्यात येऊ शकते, सगळ्या महाराष्ट्रात सारखी नसेल ती. विदर्भात येऊ शकते वेगळी, मराठवाड्यात वेगळी येऊ शकते, परभणीला वेगळी येऊ शकते, अमरावतीला वेगळी येऊ शकते, जळगावला वेगळी येऊ शकते. नैसर्गिक आपत्ती जिथली तिथली स्वतंत्र असते, सगळ्या महाराष्ट्रात काही सारखी नसते.
काढणी पश्चात सुद्धा कधी कधी नुकसान होतं सभापती महोदय, पीक काढून ठेवलं जातं आणि अशा वेळेस एखाद्या वेळेस गारपीट झाली, पाऊस झाला, पीक भिजतं, नुकसान होतं, गोडाऊन नसतात, त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतं. परंतु हे सगळे ट्रिगर राज्य सरकारने का काढले हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्याला या सगळ्या विषयात का त्रास देतंय, शेतकऱ्याचे अधिकार का ओढते हा एक प्रश्न आहे. सभापती महोदय, सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करते की नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही ही मदत करतो, ती मदत करतो. आता 77,000 हेक्टरवर नुकसान झालं, सरकारने सांगावं की आम्ही 1 रुपया मदत जाहीर केलेली आहे. सभापती महोदय, 1 रुपया सुद्धा मदत जाहीर केलेली नाही. 77,000 हेक्टर पिकाचं, फळबागाचं नुकसान या महाराष्ट्रात मागच्या काळात अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. सरकारने कुठेही 1 रुपया सुद्धा या सगळ्या विषयामध्ये जाहीर केलेलं नाही सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीत जर आपण बघितलं, सरकार मोठ्या गोष्टी मागे एनडीआरएफचा निकष आणि एसडीआरएफचे निकष आहे, या सरकारने निकष बदलले. मागच्या काळात मोठ्या प्रमाणात सांगितलं होतं की आम्ही जे 2 हेक्टरची मर्यादा आहे नुकसान भरपाईची, आम्ही 3 हेक्टर करणार आहोत. सरकारने पुन्हा 2 हेक्टर केली. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं नुकसान भरपाई दिली जाणार होती एनडीआरएफच्या निकषापेक्षा 1.5 पट करू, सरकारने पुन्हा ज्या त्या ठिकाणावर आणलेली आहे. याचं जर गणित मांडायला गेलं सभापती महोदय, तर ज्या पद्धतीनं कोरडवाहू जमीन असेल, जिरायती जमीन असेल, बागायती असेल, बहुवर्ष पिकाची वेगळी आहेत. जिरायत पिकाला आधी सरकार 8,500 रुपये प्रति हेक्टर देऊ शकत होतं. जाहीर यांनी 13,600 केलं होतं, पण तो 13,600 मागे घेतलं, पुन्हा 8,500. बागायती पिकाच्या नुकसानीसाठी 27,000 रुपये देऊ शकत होतं, यांनी पुन्हा 17,000 केलेलं आहे. वेगवेगळं बहुवर्षीय पिकाचं जे नुकसान असतं, म्हणजे काही मोसंबी असू शकते, डाळिंब असू शकते, ज्या सातत्यानं घेतात, 36,000 रुपये प्रति हेक्टर होतं, हे यांनी पुन्हा 22,500 केलंय सभापती महोदय. आणि मग ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई आहे, याच्यामध्ये सरकारने मागच्या काळात बदल केलेला आहे सभापती महोदय. आणि यांनी जो 3 हेक्टरची मर्यादा होती पुन्हा 2 हेक्टरवर आणलेली आहे. आणि नुकसान भरपाईची एनडीआरएफच्या निकषापेक्षा 1.5 पट देत होते, हे पुन्हा यांनी जुन्या ठिकाणावर सभापती. आता या सगळे निकष अतिशय जुने आहेत. एनडीआरएफचे निकष असतील, एसडीआरएफचे निकष असतील, अतिशय जुने निकष आहे सभापती महोदय. आणि हे जुने निकष येणाऱ्या काळात सभापती महोदय बदलण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हे सरकार ज्या पद्धतीनं कर्जमाफी असेल या विषयावर मी सातत्यानं आवाज आम्ही उठवलेला आहे. हे सगळं होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याला कशा पद्धतीने अन्याय करता येईल. सभापती, मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या ज्या विषय होते, शेतकऱ्यांना ज्या योजना मिळणार होत्या, हे लॉटरी पद्धतीनं होत्या. लॉटरी पद्धत ठीक आहे, त्याला एक मुदत दिली जायची, त्या मुदतीमध्ये जेवढे अर्ज येतील त्याची लॉटरी काढली जायची. आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व, फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे अन्यायकारक आहे सभापती महोदय. कारण याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही जवळच्या लोकांनाच अशा पद्धतीने दिलं जातं. याची लॉटरीच होण्याची आवश्यकता आहे. कृषी मंत्री महोदय, मुदत द्या तुम्ही, 8 दिवसाची द्या, 15 दिवसाची द्या, महिन्यात केवढी दिवसाची द्या, एकदा सगळे अर्ज जमा करा आणि लॉटरी सिस्टीम ठेवा. तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे चुकीचं आहे. सगळ्या ठिकाणी ऑनलाईन व्यवस्था नाही आपल्याकडे. ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये नेट, वायफाय या सगळ्या गोष्टी अजून फार पोहोचले नाही आहे. मी नाही असं म्हणणार नाही, परंतु ज्याला जी स्पीड पाहिजे ती नाही. आणि म्हणून ही तुम्ही लॉटरी पद्धतच ठेवली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रथम अर्ज येणार, प्रथम प्राधान्य हे केलेलं आहे, मला असं वाटतं ही पद्धत बंद करून आपण खऱ्या अर्थानं लॉटरी सिस्टीम जी आधीची चालू होती ही चालू ठेवण्याची आवश्यकता आहे सभापती. एका गोष्टीकडे मी राज्य सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये जुने 60, 70, 75, 1975चे वीज पंप आहेत. आता त्या विहिरी पण नाही राहिल्या आणि ज्याच्या नावावर वीज कनेक्शन तो माणूस पण नाही राहिला, तरी बिल येतं अजून. आणि बिल आता त्याची थकबाकी वाढते. जो कोणी असेल वसूल करणार, एक दिवस वसूल करणार, तो काय सोडणार नाही कोणत्याही सरकारला, तो तर वसूल करणार आहे. आपण काही करा, पण तुम्ही हे अशा पद्धतीनं जे मीटर जे आहेत
जे मीटर चालू नाही आहे, ज्या मीटरमध्ये कोणत्या विहिरीला सप्लाय करत नाही, कोणत्याही पाणी पुरवठा असेल, सिंचन असेल, याच्यात काम करत नाही, अशा मीटरचा सर्वे होण्याची आवश्यकता आहे. समजा माझे आजोबा असेल, त्यांच्या नावावर मीटर आहे, ते नाही, आता ते जाऊन 10 वर्ष झाले असेल, तरी त्यांच्या नावावर बिल येतं, आणि ती विहीर सुद्धा नाहीये, ते शेत सुद्धा नाहीये. आणि म्हणून या अशा विषयाकडं सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण या मयताच्या नावाने येणाऱ्या काळात शासनाकडून महावितरण अनुदान घेईल ना. उद्या तुम्ही माफी करण्याची वीजच देत नाही, कारण त्याचं बिल तर येतं, तुम्हाला माहिती आहे. आपलं काय शेतकऱ्यांचं बिल काय मोजत बसत नाही आपण, मीटर नाही आपल्याकडं, लमसम बिल येत आपल्याकडं. आणि म्हणून या विषयाकडं आपण सभापती महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो की आपण या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयामुळं काय काय होतं लक्षात येत असेल आपल्याला. या सगळ्या विषयामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचं प्रमाण या राज्यामध्ये सभापती महोदय वाढत आहे. आत्महत्येच्या गोष्टी बघितल्या, या राज्यातले वेगवेगळे उदाहरणं बघितले तुम्ही, तर अतिशय दुर्दैवी उदाहरणं या राज्यामध्ये घडलेली. सभापती महोदय, हे सरकार आल्यापासून 31 मे 2025, 1 जुलै 2022 ते 31 मे 2025 8,266 आत्महत्या घडलेल्या आहे. 8,266 पूर्ण आकडे माझ्याकडे आहे. 8,266 आत्महत्या या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून घडलेल्या आहे. आता कुठं कुठं घडलेल्या आहे त्याचं मी आहे. अमरावती विभाग आणि मराठवाडा विभागात सगळ्यात जास्त आत्महत्या घडलेल्या आहे. मागच्या सगळ्या 1 जानेवारी 24 ते 31 डिसेंबर 2024 मध्ये 2,600 आत्महत्या घडल्या. मी आकड्यात जात नाही, परंतु मागच्या हे सरकार आल्यापासून जवळपास 8,266 सभापती महोदय आत्महत्या या राज्यामध्ये घडलेल्या आहे. सभापती महोदय, बऱ्याच ठिकाणी आत्महत्या घडल्यावर आम्ही जात असतो, आणि याच्यात जर काही काही उदाहरणं बघितले सभापती महोदय, हे परभणीचं दैठणाचं उदाहरण आहे माझ्याकडं. येथील शेतकरी सचिन जाधव यांनी आत्महत्या केली विषारी द्रव्य प्राशन करून. सभापती महोदय, ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या पत्नीला कळाली, हिनं सुद्धा टोकाचं पाऊल सभापती महोदय उचललं. मुलाला घेऊन या महिलेनं ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे, अतिशय दुर्दैवी घटना सभापती महोदय घडलेली आहे. सभापती महोदय, बुलढाण्यातल्या एका गावात मी स्वतः गेलो होतो, अंढेरा गाव आहे. इथला एक शेतकरी आहे कैलास नागरे म्हणून, अतिशय प्रगतिशील शेतकरी आहे. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अतिशय प्रगतिशील शेतकरी, हुशार शेतकरी आहे, गावाला मार्गदर्शन करणारा शेतकरी आहे. पण या भागात जी त्यांनी सिंचनाची मागणी केली होती, कायमस्वरूपी पाण्याची, त्याच्यासाठी त्यांनी अन्न त्याग आंदोलन केलं होतं. सरकारने कोणताही याला रिस्पॉन्स दिला नाही. या कैलास नागरे नावाचा तरुण मुलगा यांनी सभापती महोदय आत्महत्या केलेली आहे. आणि मग या राज्यातली स्थिती आपण सगळी बघतोय. अशा पद्धतीनं सचिन जाधव असेल, हा कैलास नागरे असेल, याला तर राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला होता आदर्श शेतीचा, परंतु मला असं वाटतं या मुलांना आत्महत्या करावी लागलेली सभापती महोदय. म्हणून 8,266 आत्महत्या मागच्या काळामध्ये, या सगळ्या सरकारच्या काळामध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय घडलेल्या आहे. ठिकठिकाणी आपण काल परवा एक वर्तमानपत्रात फोटो बघितला होता. माझ्याकडे असे अनेक फोटो आहेत की ज्या पद्धतीनं बैल नाही म्हणून पेरणी स्वतःच एखादा व्यक्ती करतोय, असे अनेक फोटो सभापती महोदय आहे. सांगण्याचा मुद्दा हा की आपण मोठ्या मोठ्या गोष्टी इकडे करताय, परंतु शेतकऱ्याची दयनीय अवस्थेकडे आपलं लक्ष सभापती महोदय जात नाही. आणि म्हणून या सगळ्या विषय वेगवेगळे कायदे, मग निविष्ठा विषय असेल, बी बियाण्याविषयी असेल, या सगळ्या विषय कायदे, परंतु सरकार या सगळ्या कायद्याचा कोणत्याही प्रकारे जनतेसाठी कोणत्याही प्रकारे वापर सभापती महोदय करत नाही. सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये सरकार ज्या ज्या योजना लागू करते, एका योजनेकडे मी लक्ष वेधू इच्छितो. मान्य मंत्री महोदय, आता मुख्यमंत्री पण इथं आले, एक डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना आहे सभापती महोदय. ही व्याज सवलत देते. जो नियमित कर्ज फेडतो त्याला व्याजाची सवलत सरकार देतं. 22-23ला याच्यात 532 कोटी रुपये होते आणि आता 100 कोटी ठेवलेले. सभापती महोदय, कित्येक बँकामध्ये मागच्या 4-4 वर्षाचे पंजाबराव देशमुख जी व्याज सवलत योजना आहे,
याचा निधी सभापती महोदय पोहोचलेला नाही. पंजाबराव देशमुख योजना ही खऱ्या अर्थानं ज्या ज्या शेतकरी कर्जफेड नियमित करतात यांच्यासाठी ही योजना होती, परंतु ही योजना आताच्या घडीला बंद होती का काय अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, राज्य सरकारने आणि एक घोषणा केली होती, विशेषतः भारतीय जनता पार्टीने बळीराजा होईल, मालक होईल अशा प्रकारची घोषणा केली होती त्यांचं संकल्प पत्रामध्ये. सभापती महोदय, सौर ऊर्जेच्या बळावर या गोष्टी सांगितल्या होत्या. आता सौर ऊर्जेची स्थिती काय? मागेल त्याला सौर पंप देण्याची घोषणा या राज्य सरकारने सभापती महोदय केलेली आहे. या राज्यामध्ये मागेल त्याला सौर पंप देण्याची घोषणा, कुसुम योजना असेल, राज्याची मुख्यमंत्री सौर योजना असेल. सभापती महोदय, गावगाव गेलं तर कोणी 4 महिने झाले, कोणी 6 महिने झाले, कोणी 1 वर्ष झालं. या सगळ्या सौर ऊर्जेसाठी कोणी 3 HP ला 22,000, 5 HP ला 33,000, 7 HP ला 42,000 अशा पद्धतीनं रक्कम सभापती महोदय भरावी लागते. आजच्या घडीला 3,31,000 अर्ज या राज्य सरकारकडे. 3,31,000, 3,31,000 अर्ज आहे. यातल्या 2,66,000 शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे. आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्याचे हे 944 कोटी रुपये जमा आहेत. कोणाचे 6 महिन्यांनी, कोणाचे 1 वर्षांनी 944 कोटी रुपये सौर कृषी पंपाचे राज्य सरकारकडे जमा आहे. खरं तर शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. सभापती महोदय, 940 कोटी साधी रक्कम नाही आहे. शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम आहे. आणि ज्याला सौर पंप घ्यायचा त्याला बाकी कनेक्शन पण मिळत नाही. त्याला सौर पंप आता घ्यायचा जे त्याला लावावाच लागणार आहे. परंतु 944 कोटी रुपये घेऊनही मला वाटत नाही येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना सौर पंप मिळेल. कारण अतुल सावे आमच्या इथलेच मंत्री, माझी त्यांच्याविषयी चर्चा होत असते. आत्ताशी माझ्या माहितीप्रमाणे 1,50,000 पंपाचं टेंडर निघालेलं आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर फक्त 1.5 लाख लोकांना मिळतील. याचा अर्थ उरलेले लोक आणखी त्याच्यासाठी पैसे भरतायत. मला सांगायचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं एवढा पैसा राज्य सरकारकडे जमा असताना या शेतकऱ्याला पंप का मिळत हे मान्य आहे मला की 10% रक्कम फक्त भरावी, हे 10% बाकी सबसिडी आहे. परंतु नाही, मी बोललेलो आहे त्यांच्याशी सौर पंपाविषयी. मी आता घेतलं अतुलजींचं नाव आणि म्हणून असं नाही, जे काय ती चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं किती आहे काय, किती पंपाचं टेंडर काढलं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर 3,31,000 अर्ज असेल आणि राज्य सरकार जर या शेतकऱ्यांचा पैसा अशा पद्धतीने ठेवत असेल तर मला असं वाटतं याच्यामध्ये ज्या कंपन्या आहे याची सुद्धा कार्यक्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना शेती पंप मिळतो खऱ्या अर्थानं याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा पंप शेतामध्ये जाऊन इन्स्टॉल करावा. पण अतुलजी, काही कंपन्या तालुक्याच्या ठिकाणी जातात, शेतकऱ्याला म्हणतात गाडी घेऊन या, पंप घेऊन जा, आम्ही 4 दिवसांनी येतो, खड्डे खोदून ठेवा, सिमेंट आणून ठेवा, मग आम्ही लावतो. हे चुकीचं आहे. पूर्णपणे इन्स्टॉलेशन या कंपनीनं केलं पाहिजे. मला वाटतं सगळं त्या टेंडरमध्ये समाविष्ट आहे. परंतु बऱ्याच कंपन्या अशा पद्धतीनं या सौर ऊर्जेच्या पंप लावताना अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतात. सभापती महोदय, मी शेती पंपाचा मुद्दा मांडलेला आहे. एक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट कमिट्या करण्याचा सरकारने मागच्या काळात निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतला असताना आताच्या मार्केट कमिट्यांची स्थिती काय हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे. आज मार्केट कमिट्यांची परिस्थिती काय हे सगळं पाहण्याची आवश्यकता आहे. हे जर बघितलं तर अनेक मार्केट कमिट्या आज कोणत्याही प्रकारे काम प्रभावी करण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आज ज्या 305 बाजार समित्या आहेत त्यातल्या 100 तोट्यात आहे. 70 ते 80 ची अवस्था बरी आहे. 41 मार्केट कमिट्या बंद करण्याची स्थिती आलेली आहे. असं असताना सुद्धा मागच्या काळामध्ये काही ठिकाणी मार्केट कमिट्या सरकारने दिलेल्या आहे. मला असं वाटतं याच्यासाठी राज्य सरकारने उमाकांत दांगट समिती केलेली होती. या मार्केट कमिटीच्या स्थितीच्या विषयी तिचा अहवाल सरकारने, बाकीचे अहवाल आपण सगळे वाचतो
हा अहवाल सुद्धा सरकारने वाचण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण या अहवालामध्ये मार्केट कमिट्याविषयी उमाकांत दांगट समितीने बाजार समितींच्या सुधारणाबाबत अहवाल दिलेला आहे. तो अहवाल सरकारने मला असं वाटतं नुसता वाचू नये, तर त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ मला असं वाटतं आलेली आहे. आणि म्हणून हे सगळे विषय मी शेतकऱ्यांचे मांडत असताना आम्ही स्पेसिफिक फार भाराभर विषय न घेता स्पेसिफिक महत्वाचे विषय या सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये घेतलेले. आणि हे घेत असताना आम्ही प्रामुख्याने शेती, शिक्षण, कामगार या विषयावर भूमिका मांडत असताना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं कर्जाची स्थिती आहे, शेतीवरील जीएसटीची स्थिती आहे, बोगस खत असेल बी बियाण्याची स्थिती आहे, स्वामीनाथन आयोगाच्या नियमाप्रमाणे हमी भाव मिळण्याची गरज आहे, पीक विम्याच्या बाबतीत सरकारने घेतलेलं जी भूमिका आहे चुकीची आहे, नैसर्गिक आपत्तीचं जे आहे नुकसान भरपाई ते देण्याचा मुद्दा आहे, लॉटरी पद्धत सुरू चालू करण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा या सगळ्या भूमिका वाटतं सरकारने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून खऱ्या अर्थाने राज्य सरकार शेतकऱ्याचं आहे का नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. सभागृहात आज कोणीतरी हिंदी मराठी भाषेविषयी बोललं. मला असं वाटतं हा 16 ऑक्टोबर 2020चा सरकारी आदेश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विषयी अभ्यास करण्यासाठी कार्यबल गट म्हणजे टास्क फोर्स गठीत केलेला होता. मराठी किंवा हिंदी भाषेसाठी नाही. त्याच्यातली समिती, त्यातलं सर्क्युलर परिणय फुके नाही इथे. मला वाटतं हा जो गट होता टास्क फोर्स हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी होता. माशेलकर समितीची होती. तिच्याविषयी जे जोरजोरात वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. आणि म्हणून मला वाटतं हे सगळं होत असताना, कृषी विषय होत असताना शिक्षणावर मी जास्त बोलणार नाही. परंतु जी राज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती आहे, शाळेची स्थिती आहे, कालचं एक उदाहरण मी आपल्या समोर देऊ इच्छितो की सावरगाव तालुका तुळजापूर इथे एक शाळा आहे, अतिशय चांगली शाळा आहे. 960 पटसंख्या आहे त्या शाळेची. त्या शाळेत बसायला वर्ग खोल्या आहेत पण बसण्यासाठी बेंच नाही. शाळेचा स्वतंत्र 7-12 नसल्याने दुरुस्ती करता येत नाही. महसूल प्रशासन शाळा पाडण्याची वाट पाहू लागलं की अशा प्रकारची स्थिती आहे. विशेष म्हणजे या शाळेतील 9 विद्यार्थ्यांना यंदा 10वीला 90% जास्त मार्क्स पडलेले. परंतु या शाळेकडं जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह स्थिती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. मुलांना शाळेत जाण्यासाठी नीट रस्ते नाही, शाळा नीट नाही. मी आधीच बोललो की शिक्षकांच्या अधिकाऱ्याविषयी बोलतात, परंतु शिक्षणाविषयी सुद्धा बोलण्याची आवश्यकता आहे. जो मागच्या काळात शिक्षक भरती घोटाळा या राज्यामध्ये घडला तो सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. हे काल एक कुठलं तरी अंबरनाथ चालू होतं की टायरवर बसून मुलं शाळेमध्ये चालले. आणि मला असं वाटतं कुठं नेऊन ठेवलं हा महाराष्ट्र अशा प्रकारची स्थिती होईल. आणि म्हणून हे सरकार खरोखर शेतकऱ्यांचं आहे का? सरकारने 15,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेत द्यायचं घोषित केलं होतं, परंतु हे अजून दिलेलं नाही. सरकारने ज्या पद्धतीनं जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात जे खरेदी केली ते परत द्यायचं घोषणा केली होती, हे अजून झालेलं नाही. अन्नदाता बनेल ऊर्जादाता ही भूमिका मी मांडलेली आहे. अन्नदाता बनेल ऊर्जादाता सोडा, त्याला 8 तास वीज द्यायची, पिकासाठी शेतासाठी त्रिपेज द्यायचं सांगितलेलं आहे. परंतु हे 8 तास कधीच अखंड मिळत नाही. 2 तास मिळते, अर्धा तास लाईट जाते, 1 तास मिळते, 15 मिनिटं लाईट जाते. मोठ्या मुश्किलीनं 4 तास 5 तास या शेतकऱ्याला कर्ज मिळते. हमी भावाच्या विषयी या राज्यात येऊन देशाच्या पंतप्रधानांनी सोयाबीनला 6,000 रुपये देऊ सांगितलेलं होतं. परंतु आज या सोयाबीनला कोणत्याही प्रकारे सरकार भाव देऊ शकलं नाही. आणि म्हणून सभापती महोदय, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांचं हित कुठेही साधलं जात नाही. शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतोय. शेतकऱ्यावर जीएसटी 18% लादला जातो. शेतकऱ्याचे बी बियाणे बोगस निघतात. शेतकऱ्याला खत युरिया नीट मिळत नाही. हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही. आणि पीक विमा राज्य, मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री आल्यामुळं
राज्याचा आणि केंद्राचा वाटा समान असताना मला वाटतं 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर का केलं हा माझा प्रश्न आहे. कारण पैसे तर आपण तेवढेच देतोय आणि मला वाटतं या सगळ्याविषयी सरकारने शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु हे सरकार शेतकऱ्याला न्याय देईल का हा माझ्या मनातला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये या कृषी विभागाला 35% गुण आहे, तर शिक्षण विभागाला फक्त 11% गुण आहे आणि म्हणून या विभागाकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे अशा प्रकारचा आरोप मी या सरकारवर करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सन्माननीय प्रवीण दरेकर. सभापती महोदय, विरोधी पक्षानं शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रस्ताव दिलाय ते चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे. सभापती महोदय, 2 वर्षापूर्वीच्या सरकारने कृषीसाठी अनेक निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांची शेती शाश्वत होईल यासाठी प्रयत्न केले नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा प्रयोग राज्यामध्ये राबवण्यास सभापती महोदय सुरुवात केली आणि 2014 नंतर कृषी क्षेत्रासाठी मोठमोठे नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे निर्णय सभापती महोदय झाले. सभापती महोदय, जलयुक्त शिवार योजनेवर अनेक वेळा टीका झाली. महाविकास आघाडी सरकारने त्याची चौकशी केली, पण या योजनेचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला फायदा झाला हे पाणी प्रश्नावरील अनेक तज्ञांनी सुद्धा सभापती महोदय मान्य केलंय, सिद्ध करून दाखवलंय. आजही सरकारी योजना अत्यंत दमदार पद्धतीने राबवतंय, त्याबद्दल फडणवीस सरकारचं मी मनापासून सभापती महोदय या ठिकाणी आभार व्यक्त करतो. फडणवीस सरकार कर्जमाफी कधी देणार अशा प्रकारचे प्रश्न विरोधक वारंवार विचारतायत. शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याची भाषा शेतकऱ्यांच्या बांधावर अनेकांनी केली होती याची मी आठवण करून देतो. पण अशा दिखाऊ स्वरूपाच्या घोषणा करणाऱ्यांना त्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीची सुद्धा नीट अंमलबजावणी सभापती महोदय करता आली नाही आणि हेही महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. सभापती महोदय, फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या महाराष्ट्राला दिली. 1.5 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी त्यात होती आणि साधारणतः 89 लाख शेतकऱ्यांना त्यांचा सभापती महोदय लाभ झाला. आणि ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दिली. 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी होती. केवळ 35 लाख शेतकऱ्यांना लाभ दिल्याचा त्या ठिकाणी आपण पाहतोय. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या सरकारनं मदतीचा हात कायम सभापती महोदय दिलाय. विरोधकांनी काळजी करण्याचं कारण नाही. मला विश्वास पूर्ण आहे की महायुतीचं सरकार शब्द फिरवणार नाहीये. फडणवीस सरकार निश्चितपणे या राज्यातील बळीराजाला कर्जमाफीच्या माध्यमातून मदत करेल हा विश्वास राज्यातील शेतकऱ्यांचा या सरकारवर सभापती महोदय या ठिकाणी आहे. सभापती महोदय, कर्जमाफी हा केवळ एकमेव उपाय नाहीये. शेतकऱ्यांना आवश्यक पतपुरवठा करणं, बी बियाणं पुरवणं, वीज पाणी पुरवणं, मालाला भाव मिळण्यासाठी व्यवस्था करणं, वाहतुकीची व्यवस्था करणं, अशा जर उपाययोजना केल्या तरच शेती सभापती महोदय परवडू शकते. सभापती महोदय, मी ज्या वेळेला विरोधी पक्ष नेता या ठिकाणी या सदनाचा होतो त्यावेळेला अनेक वेळा या सभागृहात शेतकऱ्यांवरील सिबिल स्कोरची सक्ती काढावी ही मागणी सभापती महोदय करत होतो. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना बँकांकडून सिबिल स्कोर तपासला जातो आणि त्यामुळे सभापती महोदय शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. पैसे नसल्यानं ऐन पेरणीच्या हंगामाने सुद्धा शेतकरी अडचणीत सभापती महोदय. आता फडणवीस सरकारनं सभापती महोदय निर्णय घेतलाय. मी या सरकारला शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोरची मागणी होणार नाही. शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोर मागण्यावर कारवाई करू अशा प्रकारचा सज्जड दम या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलाय आणि तो परिणामी त्या ठिकाणी
सदृश्य स्वरूपात दिसताना सभापती महोदय दिसतोय. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये बियाणांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. बोगस बियाणांमुळे सभापती महोदय निश्चितच शेतकरी या ठिकाणी संकटात सापडतो. महाराष्ट्रानं पहिल्यांदाच एक चांगला प्रयोग केलाय की आता केंद्र सरकारच्या साथी या पोर्टलवर बियाण्याचं सभापती महोदय रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यामुळे या बियाणाचं उत्पादन नेमकं कुठे झालं हे सरकारला त्या ठिकाणी माहीत पडेल आणि बोगस बियाणं रोखता येतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा सभापती महोदय करणं त्या ठिकाणी शक्य होणार आहे. सभापती महोदय, 30-40 वर्षापूर्वी महसुलाची थकबाकी भरू न शकल्यामुळे वर्ग 2 मध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून त्याला परत देण्याचा महत्वाचा निर्णय सुद्धा या सरकारने घेतला. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना सभापती महोदय याचा फायदा होईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि या सरकारला मनापासून सभापती महोदय धन्यवाद दिले पाहिजेत. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क परत मिळवून देणारे सरकार, अशा प्रकारचा एक विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यामुळे निर्माण झालाय. सभापती महोदय, केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. राज्य सरकारकडून आणखी 6,000ची भर त्यात घातली गेली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची आणि आपली राज्याची योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना एक मोठा आधार आणि दिलासा सभापती महोदय मिळालाय, हे त्या ठिकाणी विरोधी पक्षही कबूल करेल. सुरुवातीला विरोधकांनी या योजनेवर टीका केली. आजही ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान सभापती महोदय या ठिकाणी ठरलेली आहे. सभापती महोदय, सिंचनाच्या क्षेत्रात अनेक सुविधा त्या ठिकाणी केल्यात. खऱ्या अर्थानं सिंचन सुविधा जास्तीच्या वाढवल्या पाहिजेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय फायदा होतो. सरकारने अनेक योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याही कामांना सभापती महोदय या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सभापती महोदय, ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला 4-5 पण सुप्रमाणा त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता दिल्या नाहीत, परंतु आज 125च्या वर प्रकल्पांना या आमच्या महायुतीच्या सरकारनं सभापती महोदय मान्यता दिल्या आहेत. हे आपल्याला कबूल करावं लागेल. दुष्काळग्रस्त भागातील उपसा सिंचन योजनांना देखील सरकारनं निधी देण्याचं सभापती महोदय काम केलंय. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारनं 15,594 कोटी रुपयाचा निधी दिलाय सभापती महोदय. याचा फायदा निश्चितपणे दुष्काळग्रस्त भागातील 1,08,197 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर होणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घेण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारनं एकापेक्षा एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं नशीब बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सभापती महोदय केलाय. शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक दिलासा देण्याचा सभापती महोदय या सरकारनं त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. पायाभूत विकास योजना असतील, महत्वाकांक्षी प्रकल्प असतील, प्रत्येक बाबतीत राज्याला 25 वर्ष पुढे घेऊन जाणारे निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सभापती महोदय घेतले जात आहेत. या सरकारचा आणखी एक निर्णय शेतकऱ्यांना भविष्यात मोठी मदत करणारा ठरणार आहे. मोफत विजेची 24 तास विजेच्या घोषणा अनेकांनी यापूर्वी केल्या, पण त्या घोषणा हवेत विरल्या, त्या घोषणाच ठरल्या. पण या सरकारने या ठिकाणी डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचं नियोजन सभापती महोदय केलंय, ज्याची माहिती खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्याने अनेक कार्यक्रमांमधनं या ठिकाणी दिले. मला वाटतं मोठ्या मनानं विरोधी पक्षाने चांगल्या गोष्टींचं सुद्धा त्या ठिकाणी स्वागत करण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे. सभापती महोदय, या ठिकाणी पणन मंत्री आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आपण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी परवानग्या दिल्यात. राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची आज खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. तालुक्यात जर
कृषी उत्पन्न बाजार समिती नसेल तर शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं आणि त्यामुळे सभापती महोदय वाहतुकीचा वेळ वाढतो, त्या ठिकाणी वेळही वाया जातो. आज राज्यात साधारण 358 तालुके जर पकडले, फक्त 68 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या त्या ठिकाणी नाहीत. सरकारनं मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती योजनेच्या माध्यमातून नव्याने 65 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या करण्याचा तत्वता निर्णय घेतलाय. मी या ठरावाच्या निमित्तानं सरकारचं स्वागत करतो. मला याची कल्पना आहे की बाजार समित्या स्थापन करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे, परंतु सरकारला माझी एक विनंती आहे की टप्प्याटप्प्यानं या समित्या प्रत्यक्षात कशा उभ्या राहतील याच्या नियोजनाची आवश्यकता आहे. कारण सभापती महोदय, कोकणामध्ये 5 तर इतरत्र 15 एकर जागेची त्या ठिकाणी गरज आहे आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर या जागा उपलब्ध करून लवकरात लवकर पणन मंत्री महोदय या ठिकाणी कशा पद्धतीनं विशेषतः कोकणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या त्या ठिकाणी कमी आहेत. म्हणजे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, या सगळ्या ठिकाणी आज बाजार समित्यांची आवश्यकता आहे. तर जागा उपलब्ध करून आवश्यक ती सामग्री देऊन त्या ठिकाणी कोकणातलं त्या ठिकाणी फळपीक असेल, जी उत्पादनं आहेत ती सुद्धा बाजारपेठेत आणण्यासाठी या निश्चितच समित्या त्या ठिकाणी काम करतील. सभापती महोदय, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं, हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आणि पुन्हा एकदा आपला बळीराजा त्या ठिकाणी संकटात सापडला. पूर्व विदर्भ असेल, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सभापती महोदय झाल्या. पुण्यासारखी मोठी शहरं सुद्धा अतिवृष्टीमुळे जलमय त्या ठिकाणी झाली. माझी या निमित्तानं सरकारकडे मागणी आहे की काही ठिकाणी पंचनामे अजूनही सुरू आहेत. नुकसानीचे पंचनामे तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. शेतीबरोबर विशेषतः कोकणात घरे, गोठे, सुपारी, आंबा, कोकम यांचं सुद्धा सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यांचेही पंचनामे योग्य पद्धतीनं होण्याची आवश्यकता आहे. NDRFच्या निकषापेक्षा अधिकची मदत सरकारनं मागील वेळी केली होती. अशाच प्रकारची मदत संपूर्ण राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करावी अशी विनंती सरकारकडे मी करतोय. अजूनही पूर्ण पावसाळा जायचा आहे. अलमपट्टी धरणातून चुकीच्या पद्धतीनं विसर्ग झाला तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात त्याचे परिणाम भोगावे लागतात. सरकारनं कर्नाटक राज्याशी चर्चा करून सर्व विसर्गाबाबत योग्य तो नियोजन करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती सभापती महोदय या ठिकाणी मी करतोय. सभापती महोदय, सरकारवर टिकत असताना अनेक चांगल्या प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग सरकार करतंय, त्याचंही आपण कौतुक केलं पाहिजे. आज पीक नुकसान पंचनाम्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी ओळखपत्र दिलं जातंय. केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आज ओळखपत्र म्हणजे फार्मर्स आयडी आपण देतोय. याचा उपयोग सभापती महोदय असा होणार आहे की राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद आणि परिणामकारक सभापती महोदय आपल्या या शेतकऱ्याला मिळू शकणार आहे. सभापती महोदय, या सरकारनं AI ला महत्व दिलंय. AI साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरतूद केले. सभापती महोदय, AI प्रकल्पामध्ये ऊस असेल, कापूस, सोयाबीन, तांदूळ, कांदा, मका या 6 पिकांचा समावेश केला असल्याचं सभापती महोदय समजतंय. सभापती महोदय, AI मदतीनं कृषी उत्पादनात वाढ त्या ठिकाणी निश्चितपणे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. AI मुळे 50% पाणी आणि खताची बचत होण्यासही ऊस उत्पादन वाढणार आहे. सभापती महोदय, पाण्याची कमतरता असेल तिथे फळबागा, ऊस, कापूस, कांदा, मका, भात अशा प्रकारची शेती सभापती महोदय या निमित्तानं विकसित सभापती महोदय या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे शेतकरी क्षेत्रात समाधानकारक अशा प्रकारचं काम होतंय. आज मी सांगणार नाही की सरकार 100% शेतकऱ्यांना समाधान देऊ शकलं नाही, पण प्रामाणिकपणे गेली 50 वर्ष जे झालं नाही अशा प्रकारचं काम गतीनं या ठिकाणी सरकार करताना सभापती महोदय दिसतंय. विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये सभापती महोदय कृषी बरोबर त्या ठिकाणी कामगार आणि शिक्षण क्षेत्राचा विषयी त्या ठिकाणी घेतलेला आहे. सभापती महोदय, या ठिकाणी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की मुंबईच्या अनेक महापालिका आहेत,
की ज्याच्या महापालिकांच्या वर्ग खोल्यांची गोदाम सभापती महोदय या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे महापालिकेच्या शाळांमधील 15 सभागृह 78 वर्ग खोल्या हे निवडणूक कार्यालयानं सभापती महोदय या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत. लॉस एंजलिस शाळा असेल, अभ्युदयनगर महानगरपालिका शाळा असेल, शिव शाळा असेल, दामोदर जोशीची महानगरपालिका शाळा असेल, मोठ्या प्रमाणावर थाटामाटात उद्घाटन झाली. परंतु सभापती महोदय ही निवडणूक कार्यालयाकडे आहेत आणि त्यामुळे आज निश्चितपणे नाराजी या ठिकाणी आहे. मराठी शाळांचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. अनधिकृत शाळांचा एक सभापती महोदय मोठा विषय आज त्या ठिकाणी आहे. 56 शाळांच्या मान्यतेचा प्रस्ताव सुद्धा राज्य सरकारकडे त्या ठिकाणी पडून आहे. सभापती महोदय, मुंबईत जवळपास 160 अनधिकृत शाळा आहेत. त्यापैकी 56 शाळांची मंजुरीसाठी आजही धडपड सुरू आहे. उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा सभापती महोदय या ठिकाणी प्रयत्न आहे. चेंबूर असेल, मानखुर्द, गोवंडी, मालाड, मालवणी या ठिकाणी सर्वाधिक अनधिकृत शाळा आहेत सभापती महोदय. एका बाजूला अनधिकृत शाळा आहेत म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर ऍक्शन होते. ऍक्शन झाले तर त्या विद्यार्थ्यांना काढलं जातं, त्यांना दुसरीकडे सामावून घेण्याची अडचण होते. याचाही ताळमेळ सभापती महोदय या ठिकाणी लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सभापती महोदय, शिक्षणाचं बोलत असताना या ठिकाणी रोजगाराभिमुख शिक्षण दिलं पाहिजे, ज्यासाठी सरकारचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्याचे बोर्ड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग केंद्राचे शिक्षण मंत्रालय आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यामध्ये एक सामंजस्य करार त्या ठिकाणी झालाय आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य वृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगार क्षमतेच्या दृष्टीनं महत्वाचा ठरेल अशा प्रकारचं सुद्धा सरकार या ठिकाणी पुढाकार घेऊन काम करताना दिसतंय. सभापती महोदय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाविन्यपूर्ण प्रयोग आपण त्या ठिकाणी करतोय. सिंगापूरच्या धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कौशल्य विकास केंद्र आपल्याला करता येईल का? यासाठी केंद्रीय आमचे महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब यांनी सिंगापूरचे वाणिज्य दूत ओम मिंग फुंग यांची मंत्रालयात भेट घेऊन या ठिकाणी चर्चा केली. म्हणजे अशा प्रकारे रोजगाराभिमुख शिक्षण, कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपल्या मुलांना त्या ठिकाणी स्किल्ड कौशल्यानं विकसित करणं, अशा प्रकारचा पण प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी निश्चितपणे होताना दिसतोय. आणि त्याच्यामुळे कृषी क्षेत्रात सभापती महोदय काम होतंय. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणार, वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून शिक्षण आणखी त्या ठिकाणी दर्जेदार कसं होईल हा प्रयत्न सरकार करते. निश्चितच अभिनंदनीय या ठिकाणी आहे. कामगार राज्यमंत्री या ठिकाणी आहेत. मी मागच्या या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित केलं होतं की आज मुंबईमध्ये नाका कामगार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. ते उठले की झोपडपट्ट्यांमधला हा गरीब कामगार आहे, हा नाक्यावर येतो, तिथे 5-50 लोक उभी राहतात. ज्याला त्या ठिकाणी बांधकाम कामगार पाहिजेत, कोण गवंडी पाहिजेत, तिथे महिला उभ्या असतात आणि मग ते त्या ठिकाणी कामावर जातात, इमारतीवर जातात, साईटवर जातात. मी अनेकदा मागणी केली की अशा प्रकारचे नाका कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथं त्यांच्यासाठी एखादा निवारा केंद्र उभं करा. त्यांना त्या ठिकाणी कामाची हमी मिळवून देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. कारण तो रोज उठतो, घरातनं निघतो, नाक्यावर जाऊन उभा राहतो. मग शेवटी हा असंघटित कामगार आहे, त्याच्यासाठी आपण अशा प्रकारचं नियोजन करून नोंद तर आपण करतात, त्यांच्या 5-10 हजार रुपये देऊन त्यांच्या आयुष्याचं भलं होणार नाही, तर त्यांना परमनंट अशा प्रकारचं काम उपलब्ध करून कसं देता येईल त्याचं नियोजन कामगार मंत्री महोदय आपण करावं, अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. विरोधी पक्षांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव आणला आणि परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी अत्यंत दिशादर्शक अशाचं काम आमच्या आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार करतंय. त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला आभारी आहे आणि
महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये हा जो प्रस्ताव विरोधी पक्षाने या ठिकाणी आणलेला आहे, सर्वात प्रथम आपलं यासाठी सुद्धा मी अभिनंदन करतो की विरोधी पक्षाचा प्रस्ताव म्हणाल्याच्या नंतर 10-20 विषय असतात आणि मग तो सगळा पापट पसारा उत्तर मिळताना ठरलेल्या काही याची उत्तर मिळतात आणि बाकीचं तसंच राहतं. पण आपण या वेळेला केंद्रीभूत केलाय तो शेतकरी केंद्रीभूत केलाय, तुम्ही केंद्रीभूत केलाय तो कष्टकरी केलाय, कामगार केलाय, तुम्ही केंद्रीभूत केलेला आहे तो शिक्षक केलेला आहे, जो गुरुजन आहे. आणि म्हणून सगळ्यात प्रथम आपल्या लोकांनी हा प्रस्ताव तयार केला त्यांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी बोलत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्णतः शेतकरी या विषयावर फोकस करून सगळ्या गोष्टी सरकारच्या आकडेवारीनुसार इथे मांडलेल्या आहेत. आता स्वतः विरोधी पक्ष राहिलेले नेते राहिलेले, आता गटनेते असलेले, त्यांनी अर्धा तास या गोष्टीवर बोलत असताना किंवा या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अख्ख्या राज्यामध्ये सगळं आनंदी आनंद आहे, सगळं अतिशय सुंदर चाललेलं आहे, सगळं आलबेल आहे. मी म्हणत ऐकलंय म्हणून मी पहिल्यापासूनच बसलोय. कसं राहतं की आपल्याकडे हा एक अनुभवाचा विषय आहे की आपण सगळं बोलून घ्यायचं आणि शेवटी आपण एक वाक्य वापरायचं, तरी सुद्धा तसं आहे. पण तुम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करत आहात, तुमचा प्रयत्न तरी फळास येऊ द्या, आम्ही विनंती करतोय. आणि असं म्हणत असताना मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय सविस्तरपणे आणि नाताभाऊ बोलणार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर फारसा फोकस करणार आहे. पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि काही आकडेवारी आपण याच्या लक्षवेधीच्या माध्यमातून बोलत असताना सुद्धा 1 रुपयाच्या विमा पिकाच्या बाबतीमध्ये नक्कीच बोलेन. त्याचं कारणच मुळात असं आहे की आता असं ऐकायला मिळतंय की ती विमा योजना बंद होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. बरोबर आहे का? बंद केली. आता मला एक सांगा, ते ट्रिगर बद्दल मी बोलत नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळे त्याच्यावर उहापोह कराल, बोलाल आपण सगळे. परंतु ज्या योजनेच्या माध्यमातून 42,000 कोटी जमा झाले, ज्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 11,000 कोटी त्यांना फायदा झाला, प्रॉब्लेम काय? सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ही विमा योजना बंद करण्याचं सरकारने काय हे केलेलं आहे? आणि मग आता त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं, आता ते लगेच बाहेर गेले. हाच प्रश्न मी त्यांना विचारणार होतो, किती आलबेला आहे शेतकरी ह्या राज्यातला? जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 90 दिवसात 767 आत्महत्या झाल्या. आत्महत्याचं राजकारण करू नये असं आपण म्हणतो, परंतु ही आकडेवारी आहे. म्हणजे 8,000 पर्यंत, जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त आत्महत्या ह्या वर्षभरातून झालेल्याच आहेत. मी फक्त ह्या 3 महिन्याचं सांगेन. म्हणजे जर अगदी पर डे आपण पाहिलं तर 8 ते 10 शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांनी जे काही सांगत होते फडणवीस सरकारने आता देवेंद्रजी आता म्हणायचे ते विसरले. ते फडणवीस सरकार सगळं करतात आहेत. करू द्या त्यांना, करायलाही पाहिजे. त्यांना कधी फळ मिळणार आहे हे मला माहित नाही. पण एकंदरीत सगळं चित्र उभं करत असताना ही वस्तुस्थिती तुम्ही कशी काय नाकारू शकता मला सांगा? की याचं एवढं सगळं आलबेल चाललंय, सौर ऊर्जा म्हणालात, हे ते सगळं शेतकऱ्याला दिलं,
तुमचे काही आमदार राहिलेले मंत्री इतके मस्तवाल झालेत, ते शेतकऱ्याबद्दल काय बोलतात आहेत. इथे त्यांनी चांगल्या शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केला, तुम्ही काय कर्ज घेऊन काय फ्रीज घेताय काय, हे घेताय काय, हे सगळं तर म्हणण्याचं धाडस दाखवतातच आहेत. ते हेही म्हणण्याचं धाडस दाखवतात आहेत की आमच्या बापाने तुम्हाला सगळं काय दिलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही रडत आहात. अशा पद्धतीची वक्तव्य करणारे कुठच्या तोंडाने कुठच्या नाकाने तुम्ही इथं सांगताय आम्हाला शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं सरकार आहे, शिक्षकाचं सरकार आहे. जरा जरी लाज वाटत असेल, जरा जरी लाज वाटत असेल तर आजही लातूर सारख्या मराठवाड्यामध्ये एक शेतकरी स्वतःला जुंपून घेतोय. अंबादास पवार एक शेतकरी स्वतःला बैल घेण्याची त्याची कुवत नाही म्हणून स्वतःला जुंपून घेतोय. आजही यांची आकडेवारी सांगते काय आलबेल चाललंय सगळं. महाराष्ट्राचं चित्र कसं, शेतकरी कसा सुफलाम सुफलाम आहे. या सरकारने ज्यांना अवॉर्ड दिलं होतं, ज्याचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी केला, पण मला करणं याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. कैलास अर्जुन नागरे बुलढाण्याचा, याला याच सरकारने अवॉर्ड दिलं होतं. पुरस्कार राज्य पुरस्कार त्याला दिला होता. या तरुण शेतकऱ्याने काय सांगितलं, त्याचं काय मागणं होतं, पाणी द्या आम्हाला. आणि पाणी आहे म्हणजे पाणी तुम्ही तयार करून काय द्या असं कुठं म्हणाल. आहे त्या पाण्याचं नियोजन करा आणि आम्हाला पाणी द्या, अशा पद्धतीचा त्याचा आक्रोश होता. त्याच्या अगोदर 2 वेळा तो बसला उपोषणाला. त्याने सरकारला पत्र लिहिली, सगळं काय केलं, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे आम्हाला द्या, एवढंच त्याचं सांगणं होतं. मग इथे सगळं एवढे हजारो कोटी आम्ही इथे दिलं, प्रधानमंत्री 6,000 आम्ही 6,000 12,000 आम्ही दिले, हे जे काही सगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते मिळती असतील, मिळतातही, परंतु आपण ती त्यांच्यावर मेहरबानी करून, जसं केंद्रातलं सरकार सांगतंय आम्ही 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य देतो, बापाच्या घरातलं आणून देता का? या बळीराजाने तयार केलेलं अन्न आहे ते अन्नधान्य. तुम्ही कोण? उपटसुंभ. उलट अदानी तिकडे त्या हरियाणामध्ये आठवत असेल तुम्हाला, त्यांनी जी काय स्टोर्स तयार केलेली आहेत, त्यांनी जे काय हा धान्याचा साठा वेअर हाऊसेस तयार केलेले आधुनिक, म्हणजे हा आमचा अन्नदाता, हा बळीराजा पिकवणार आणि तुम्ही तो पळवणार आणि तो योग्य वेळेला तुम्हीच त्याची बाजारामध्ये सगळी अशी कृत्रिम ही तयार करून तो तुम्ही विकणार. आज तो विषय नाही, पण तो शेतकऱ्याशी निगडित आहे. आणि म्हणून आकडेवारी सांगत असताना, कौतुक करत असताना याही गोष्टीचं कौतुक करा की या देशातल्या जनतेला, 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य देऊन तुम्ही कोणती मेहरबानी करत आहात. याचा दुसरा अर्थ असा निघतो, या देशातले 80 कोटी जनता हतबल झाले, स्वतःहून कष्ट करून कमवू शकत नाही, त्यांना कमवण्याचे मार्ग नाहीत, तुम्ही सगळे बंद केलेले आहात. या देशातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शिक्षक आजचा विषय म्हणून शिक्षक असतील, आज स्थिती अशी आहे की ते सगळे आत्महत्या करण्यात प्रवृत्त झालेले आहेत. एकेकाळी आमचा शेतकरी करत होता, आज कामगार सुद्धा आत्महत्या करायला लागलेत, कारण कामच उरलेलं नाही.
तरुणांची तर वाटच लागले. इथे मी त्या शेतकऱ्यांच्या विषयावर अधिकच हे करणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की की आम्ही नुसते आरोप करणार नाही. मग शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी उपाय असायला पाहिजेत तेही सुचवतो. ते केले म्हणून सांगा, तुमचं अभिनंदनही करू. सकाळी मी त्यांनी आपल्या भावनिक एक अलमट्टी धरणाचं गेली अनेक वर्ष आपण त्याच्यासाठी भांडतोय करतोय, आणि म्हणून मी जे ज्या चांगल्या गोष्टी कराल आम्ही त्याचं नक्कीच त्याची पोचपावती देऊ. त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही करतोय, त्याचं स्वागत करा. ते केलं आम्ही. शेतकऱ्याची कर्जमाफी बांधावर तुम्हीच गेले होते हो, काय सांगताय? शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू हे तुम्ही सांगितलं होतं. हा, ते कोरा कोरा कोरा, आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की तुम्ही गेले, आम्ही गेलो, तुम्ही गेलो, सोडूनच द्या. आम्हाला मिळालेले 2-2.5 वर्ष, त्यातली 2 वर्ष ही कोविड काळात गेली, आणि त्या काळामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त, जगामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं. याची पोचपावती तुमच्याच केंद्र सरकारने दिली. आहेत की ते स्वतः मंत्री होते, आणि म्हणून बोट दाखवायची तुमचं सरकार उद्धवजी सरकार जे म्हणत होतं, त्या काळामध्ये लोकांचा प्राण वाचवणं आवश्यक होतं, जे आम्ही इमाने केलं. तुमचं सरकार कसं आलं ह्याच्यात मी आता जात नाही, कारण आजचा विषय नाही. सर्वसामान्याला एकही, आणि त्याच्यामध्ये कष्टकरी होता, त्याच्या शेतकरी होत्या, ह्या महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता होती. त्याच्यासाठी आम्ही काम केलं. आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी जी तुम्ही सांगितली होती, आणि आज तुम्ही जे सांगत आहात, नाही ते त्यांना पचणार नाही. ते बाहेरून ऐकत असतील सगळे. ते आपल्या कसं राहतं, काही आपली जी बोलणं आहे, जे आपण वस्तुस्थिती घेऊन बोलतो, आणि ते त्यांना पटत नाही, पण त्यांना सहन होत नाही, सांगता येत नाही. मग असे पळापळी करत असतात. तुम्ही करा, त्याबद्दल मग आमचं काही मत असण्याचं कारण नाही, परंतु तुम्हीच सांगितलेलं नाही, त्याने तर काय त्यात तुम्हीच सांगितलेलं शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं आश्वासन पूर्ण करा. मग आता तुमचेच मंत्री बोलतात आहेत, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटते. निवडणुकीपूर्वी वेगळी भूमिका, आम्ही करू तसं करू, निवडणुकीनंतर मी असा बोललोच नाही, तुम्ही नव्हेच, हे सरकार, आणि त्या सरकाराची आम्ही तोंड भरून आम्ही स्तुती करायची. नाही, जुमले तर आहे, जुमले तर केवढे होते. केंद्रातलं सरकार, मित्रो, किसानों की जो आमदनी है दुगनी करनी चाहिए. कशी करणार, कैसे करेंगे? और 2012-13 हे बोलणं झालं. 2014 नंतर हमने ऐसा बोला ही नहीं, ये तो जुमला था. अच्छा, वो जुमला था तो अभी कि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला 1.5 पट भाव द्यायला पाहिजे, तुम्हीच म्हणालात. आता मला सांगा, ज्यांनी सोयाबीनसाठी, ज्यांनी कापसासाठी, त्यांनी 10,000 रुपये त्यांनी मागितले होते, आज ते काय सांगतात, आम्ही असं बोललोच नाही. अरे, म्हणजे हे सगळं तुमचं नाटक शेतकरी गप्प बसलाय, बघतोय तो उघड्या डोळ्याने. आणि म्हणून माझी सरकारला सूचना आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे. मी आकडेवारीत जात नाही, आमचे सगळे मित्र आहेत ते सगळे त्या बाबतीमध्ये बोलतील. शेतमालाला योग्य भाव हा मिळालाच पाहिजे, जो त्याचा हक्क आहे. त्याला ह्या सगळ्या त्रासदीमधून जर बाहेर काढायचं असेल
तर त्यांच्या शेतमालाला भाव हा मिळाला पाहिजे. पाणी व्यवस्थापन जे आहे ते झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून ज्या तरुण शेतकऱ्याने आमच्या चिठी लिहून आत्महत्या केली, एक कालव्यामधून त्या पाण्याचं तो हे मागत होता की तुम्ही एक कालवा काढा आणि आमच्यापर्यंत पाणी पोचवा, आमचा भाग सुजलाम सुफलाम होईल. तेही आपण केलेलं नाही. ते करायला हवं. आणि शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला त्याला आधार द्यायला हवा. या गोष्टी आपण जर केल्या तर मला असं वाटतं की मी असं कधीही दावा करणार नाही की आमचं सरकार असण्याच्या काळामध्ये अगदी ज्या वेळेला आघाडी सरकार होतं 1999 पासून 2014 पर्यंत, त्याही काळामध्ये आत्महत्या झाल्यात हे मी कबूल करेन. परंतु त्या आत्महत्या जेव्हा जेव्हा झाल्या त्या वेळेला त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पूर्णतः त्याच्या मुळाशी जाऊन प्रामाणिकपणे त्या 15 वर्षामध्ये सरकारने प्रयत्न केला. 2.5 वर्षामध्ये कोविडचं आव्हान असताना सुद्धा त्यांनीच दिलेला आकडा 35 लाख शेतकऱ्यांना, त्यांचा आकडा सांगतोय. आपला आकडा मोठा आहे, बरोबर आहे का विरोधी पक्ष नेते? जवळजवळ 90% शेतकऱ्यांना 2 लाखाच्या आतली कर्जमाफी आपण केली. 97% मी त्यांचाच आकडा पकडतो 1 मिनिटापुरतं. 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पेक्षा कमी ज्यांचं कर्ज होते ते आपण माफ केलं आणि ते पैसे पोचले. आणि म्हणून आपण जे सांगितलं ते जर करून दाखवलं तर ह्या देशातला, राज्यातला आमचा बळीराजा, आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थाने तुमचंही आभार व्यक्त करेल. आम्ही विरोधक असलो तरी तुमचे आभार व्यक्त करू. कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये हे झालं. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खर तर मुख्यमंत्र्यांना खालच्या सभागृहामध्ये काही महत्वाचं काम असेल ते गेले असतील. खरं तर थांबायला पाहिजे होतं. मी फक्त त्यांना पण काही प्रश्न विचारणार होतो. 2014च्या नंतर यांचं सरकार आलं आणि देवेंद्रजी फडणवीसच त्याच्यामध्ये हे होते, मुख्यमंत्री होते. नंतरच्या काळाबद्दल नंतर बोलेन. स्किल डेवलपमेंट आपने शुरू किया, केंद्र ने शुरू किया और आपने प्रामाणिक, I must appreciate this. I must appreciate. Now you have to listen it carefully and fully, which is very important for all of us. Not necessary. I'm just trying to. मैं आपको सिर्फ विरोधी करके नहीं कह रहा हूं. आप मुझे बताइए 2014 में केंद्र में सरकार आई, स्किल डेवलपमेंट की बात हुई. मुद्दा यह था हमारे बच्चे वो स्किल हासिल करें जिससे उनको नौकरी मिलेगी. सिंपल है उसका. बोलू ना आपण. कौशल्य विकास, व्यावसायिक आपण सगळं केलं. चांगलं झालं. तुम्ही स्वागत करायला पाहिजे या गोष्टीचं. मी फक्त त्या ह्याच्यामध्ये मुद्दाम म्हणण्याचा प्रयत्न केला. तो कायम राहिला पाहिजे. फक्त मोर्चापुरता मर्यादित नाही राहता का? मग कायम राहिला पाहिजे. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा कौशल्य विकास, उद्दिष्ट हे होतं राज्यातल्या तरुणांनी अशा पद्धतीचं ट्रेनिंग घ्यावं किंवा शिक्षण घ्यावं ज्याचा त्यांना नोकरीसाठी उपयोग होईल. मला आकडा सांगा, 2014 पासून आजपर्यंत किती अशा पद्धतीने कौशल्य विकास विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, त्याकडे असतील. किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हे सांगा. त्याच्या पुढे येतो. मी कामगार क्षेत्रात आहे हो, मला बऱ्यापैकी माहिती आहे. मलाच माहिती असं मी कधीच दावा केला नाही. म्हणून सांगतोय की आपण प्रयत्न, म्हणून मी म्हटलं प्रयत्न तुमचा प्रांजळ आहे. पण या राज्यामध्ये उद्योग कधी आला, किती आला,
या देशामध्ये उद्योग किती आला? राज्याचं पुरतं मर्यादित यासाठी बोलतोय, देशामध्ये खूप वल्गना झाल्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री 2014 ते त्या कालावधीमध्ये, आपल्याला आठवत असेल, दावोस इतकं फेमस झालं ना आपल्याकडे. दावोस मध्ये जाऊन आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. कुठं घातली? कुठच्या गटारात घातली? किती आमच्याकडे उद्योग आले, किती आमच्याकडे कंपन्या आल्या, किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? तुमच्याकडे आकडा नसेल तर मी सांगतो, आणि फार जबाबदारीने सांगतो, आरोप नाही. आपल्याकडे एकही कंपनी माझ्या महाराष्ट्रात आली नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये एकही कंपनी आली नाही. अग्रीमेंट झालेत, हो ते आहेत ना, ते 2014 पासून आजपर्यंत आपण ऐकतोय MOUs. त्याच्यानंतर आत्ता अलीकडे आम्ही तो आकडा 9 लाख कोटी आम्ही सामंजस्य करार केले. 2014 ते 2025 मध्ये आहोत आपण, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली. एक कंपनी या महाराष्ट्रामध्ये आलेली सांगा, एक कंपनी. उलट या महाराष्ट्रामधला 30% उद्योग हा बंद झाला किंवा आजूबाजूच्या राज्यात गेला. 30%. फार जबाबदारीने सांगतो, हे आरोप करण्याचं काही कारणच नाही. आणि तुम्ही मला या बाबतीमध्ये कधीही जबाबदार पकडून माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, खटला दाखल करा, जे करायचं ते करा. या महाराष्ट्रामध्ये देशभरातला तरुण आशेने येतो, नोकरीच्या आमिषाने येतो, वेगळ्या वेगळ्या राज्यातून सगळे लोक येतात. परंतु या महाराष्ट्रामधला उद्योग हा आंध्रामध्ये चालला गेला, हा गुजरातमध्ये तर बऱ्याच प्रमाणात गेला. एकेकाळी ह्या मुंबईची ओळख असलेला सगळे बाजार, आप तो जानते, आपल्या याच्यामध्ये भागामध्ये सगळा लोहार चाळ असेल, बाकीच्या सगळी वैभव होतं एकेकाळी. आपलं लोखंड बाजार असेल, डायमंड बाजार असेल, बाकीचे केमिकल बाजार असेल, आज कुठे आहे? आता चोर बाजारच आहे आणि सुळसुळाट आहे. हा सगळा उद्योग गुजरातमध्ये. आम्हाला कुठच्या राज्यात, सगळी राज्य सक्षम व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या राज्यातला तरुण आहे त्याला तिथेच मिळायला पाहिजे. आमच्या मनामध्ये पाप नाही, शंका नाही, पण माझ्या राज्यामध्ये काय? मग जे कौशल्य विकासाचं तुम्ही म्हणतात, जे असायला पाहिजे, मी त्या कौशल्य विकास याच्यावर टीका करत नाही. कौशल्य विकास नंतर जो विकास व्हायला पाहिजे तो नाही होत आहे, तो भकास झालेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सांगत असताना ही जी आकडेवारी मी सांगतोय, देवाभाऊ देवेंद्र फडणवीस, मी नेहमी फसवणवीस म्हणतो, त्यांनी फसवलंय या राज्याला. त्यांनी फसवलंय 6 लाख कोटी. त्याची जी आलेली इन्व्हेस्टमेंट ती कुठे गेली ती सांगा. त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये किती कंपन्या सुरू झाल्या त्या सांगा. त्याच्यानंतर अलीकडे जे तुम्ही सांगितलं याच्यामध्ये नामच घ्यायला लागते. सभापती महोदय, भाई आमचे सिनियर सभागृहाचे सदस्य आहेत आणि ते अतिशय चांगली मांडणी करताय, पण हे करत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीचं अशा प्रकारचं आडनाव ट्विस्ट करणं हे त्यांच्यासारख्या सिनियर माणसाच्या तोंडी ठीक वाटत नाही. माझी विनंती फक्त अशी आहे की सभागृहाच्या पटलावरनं शब्द काढून टाकण्यात यावं. त्यांना बरं वाटेल असं आपण करा. देवेंद्र फडणवीस म्हणालो मी. आता झालं की तुम्ही विचारलं काय बोलले, तुम्हाला सांगितलं. खरं सांगू का तुम्हाला, मी आता त्या वादात जात नाही. मी म्हटलं काढून टाका, मी त्यांना म्हणालो काढून टाका. पण नाही, मला थोडंसं असं म्हणायचं आहे की एकादशी पर्व आहे,
प्रत्येक ठिकाणी आषाढीचा हा एक वेगळं व्रत आहे. तर अशा वेळेला पहिली गोष्ट म्हणजे जो सूचना आलेली आहे की असं आडनाव ट्विस्ट करू नये वगैरे. मला असं वाटतं विठ्ठल त्यांना माफ करेल. फडणवीसांच्या हातून पूजा होणारच आहे आणि त्यांनी बोलायचा त्यांचा अधिकार आहे. तो संसदीय आहे की नाही शब्द, पण तुमची भावनाही योग्य आहे. तर मला असं वाटतं की बाईंनी थोडंसं या नाही त्यांनी त्यांचं मत मांडलं. भाई मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे ती आपण चालू ठेवू. ती चालू ठेवू, परंतु आपण ती पुढची उर्वरित चर्चा सोमवारी घेऊया. आता कामकाज आपण थांबवूया आताचं जे आहे ते. आणखीन मला असं वाटतं की भाईंचं पूर्ण लोकशाहीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांना परत आपण सोमवारी राहणार 2 मिनिटं काय तुम्ही अडीच दिवस असं online आहे. आहात. हां. असं आहे की आपण असं कसं म्हणू शकता, जेव्हा माझ्यावर काही हे होतात मी प्रांजळपणे सांगितलं जे अयोग्य वाटेल ते काढा, असं कसं म्हणता तुम्ही? बरं, पण आता आपण असं नाही, मी त्याच्या मी फक्त भाषेत काहीच करत नाही. एकच निदर्शनास आणून देतो. आपल्या या देशाच्या पंतप्रधानांबद्दल काय काय बोललं गेलं सगळ्या सभागृहामध्ये, मी त्याच्यात जात नाही. या देशातले जे आम्हाला महामानव आहेत, आदरणीय आहेत, नव्हे जगाला आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा काय काय वक्तव्य केली गेली पुण्यामध्ये. राज्यपालासारख्यांनी तर आहेच आहे. त्यामुळे तरी सुद्धा मी एवढं सांगितलं, तुम्हाला अयोग्य वाटत असेल तो तुम्ही शब्द काढून टाका, पण कुणी असा सांगण्याचा प्रयत्न कृपया करू नका. होय, मी एक आणखीन एक गोष्ट, तेव्हा तुम्ही नव्हता, मी जर ते अयोग्य असेल तर माझ्यावर कसलाही खटला दाखल करा हेही सांगितलंय. आणि हे मी 20 वर्ष झाली या सभागृहात आहे. खालच्या सभा ठीक आहे 2 मिनिटं झाली तुमची. चालेल ना. मी जर का अयोग्य असेल तर करा असं म्हटलं नाही. सन्माननीय भाई जगताप, आता नाही आता हा मला चर्चा वाढवायची नाहीये. विठ्ठलाचा प्रसाद, सगळं वातावरण भक्तिमय आहे. तुम्ही लेगवर राहा भाई, तुम्हाला सोमवारी आम्ही बोलायची संधी देतो. हे पहा माननीय खडसे साहेब, सगळ्या सभागृह एकटं तुम्ही मत मांडलं, त्याचा सन्मान केलेला आहे. आणि काय नाही खडसे साहेबांनी आता उभे राहिले ते. हा, त्या प्रस्तावाची आम्ही चर्चा करत आपला तयारी करतोय. तयारी करत असताना मंत्री नसताना मी बोलायची तयारी दाखवली. अशा अवस्थेत पांडुरंगाच्या दर्शनाला आम्हालाही जायचं आहे, तुम्हालाच जायचं आहे असं नाहीये. दरवर्षी मी पण त्या ठिकाणी असतो, पण माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही बंद करा. नाही, आता मी माझा निर्णय देते आहे. आता मला याच्यावरती चर्चा नको आहे. याला कारण असं आहे की प्रत्येकाला माझं भाषण झाल्यावरतीच मी विठ्ठलाचं दर्शन घेणार, हे काही म्हणजे फार वेगळाच विठ्ठलाच्याकडे भक्त चाललेला आहे, भक्तांचा आग्रह नाही. प्रवीणजी आता नका ना वाढू प्लीज. नाही, सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. आपल्याला लागलं तर स्पेशल सेशन घेण्याच्या संदर्भात सन्माननीय भाई जगताप, सभात्याग करू नका. हे पा खडसे साहेब, हे असं बरोबर नाहीये. भरपूर भाषण झालेले आहेत. नाही, करा निषेध केला, विठ्ठल आम्हाला माफ करेल, कारण आम्ही योग्य करतोय. सोमवार दिनांक 7 जुलै 25 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल. परंतु आम्हाला जर का आवश्यक वाटलं काही विषयावरती आणि तर मग 12 वाजता बैठक भरेल. मग स्पेशल आपल्याला सगळ्यांना सोमवारी पुरवणी मागण्यांसह या प्रस्तावावरती आणखीन उर्वरित आपलं जे कामकाज आहे त्याच्यावर काम करायचंय. त्यामुळे सोमवारी उशिरापर्यंत जे थांबतील खडसे साहेब, त्यांनाच मंगळवारी बोलण्याची संधी मिळेल, हे देखील मी सांगते. चला.